नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांना. मी निलेश पवार, संस्थापक केदार कोचिंग क्लासेस अँड कॉम्प्युटर लर्निंग इन्स्टिट्यूट. आपल्या या सायन्स पार्ट 2 हा आपला चॅप्टर चालू होता आहे मित्रांनो. सध्याचा 7वा चॅप्टर आहे, इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी. हा आपला धडा चालू होता. तर बरेचसे आपले जे विद्यार्थी आहेत यूट्यूबला, जास्त करून जे सबस्क्रायबर आहेत, त्यांचं मला पर्सनली कॉल आला, जे आपल्याला सबस्क्राईब करतात बरं का. त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाकलं नाही, बट त्यांनी रिक्वेस्ट केलं आहे की सर तुम्ही जे व्हिडिओ बनवलं आहे ते प्लीज तुम्ही जरा मराठीमध्ये पण एक्सप्लेन करा. तर त्यांच्या प्रेमाखाती, त्यांच्या आग्रहाखातर मी मराठीमध्ये पण एक्सप्लेन करण्याचा आता प्रयत्न करतो बरं का. एक्सप्लेन मी मराठीत पण करतो. तर ते म्हणले की सर तुम्ही इंग्लिशमध्ये वाचत चला आणि प्लीज एक्सप्लेन मराठीमध्ये करा, जेणेकरून जी कंटेंट आहे त्याचं जो मिनिंग आहे ते आम्हाला लवकर कळेल आणि आमचे डाऊट्स खूप लवकर क्लिअर होतील. म्हणजे बहुतांश मुलांना इंग्लिश व्यवस्थित जमत नाही, असा एक मला आयडिया आला तिथं. त्यामुळं मला असं म्हणजे नाव ठेवायचे नाही रे कोणाला, कारण प्रत्येकाचं जे समजण्याची पद्धत असते. त्यांच्यासाठी तर मी का होईना थोडंसं मी रिक्वेस्ट, त्यांच्या प्रेमाला मी रिक्वेस्ट केलेला आहे, तर त्याच्यासाठी मी करतो आहे मराठीमध्ये एक्सप्लेन. ओके, नाराज होऊ नका रे. हां, मराठीमध्ये आता एक्सप्लेनेशन चालू आहे आणि प्लीज लाईक करत चला रे. हां, एका दोघांनी मला फोनवरती म्हणलेले आहे, सर मी तुमचं व्हिडिओ गेली 2 दिवस झाले मी पाहतोय, तुमचे खरंच कंटेंट आवडत आहेत. मी त्याला जस्ट विचारलो काय रे तुम्ही तू सबस्क्राईब केला का. तू मला म्हटलं सर नाही केलं मी सबस्क्राईब, मी व्हिडिओ जस्ट बघत होतो तुमचे, पण आवडला कंटेंट. मग मी म्हटलं की बेटर तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलात, तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलला शेअर केलात, त्यांनाही हे व्हिडिओ तुम्हाला दाखवता येईल, त्यांनाही चांगला अभ्यास करता येईल. त्यासाठी म्हणतो मित्रांनो, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, बाकी काही नाही, एकच हेतू आहे रे की तुमचं प्रेम, सपोर्ट आणि सगळ्या लोकांपर्यंत एक चांगलं प्लॅटफॉर्म एज्युकेशनचा मिळावं, हेच फक्त दृष्टिकोन आहे. तर त्यांच्यासाठी हा सगळा प्रयत्न चालू आहे, खाटाटोप चालू आहे. चला, वेळ विलंब न लावता लेक्चरला स्टार्ट करतोय. पार्ट 2 आपण सायन्स 2 10वी इयत्ता 10वी पार्ट 2 बघा, विज्ञान भाग 2 सायन्स 2 त्याचा 7वा धडा इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी आपण स्टार्ट करतोय. सो आपण मागच्या वेळेस इथं आपण थांबलो होतो रे. सो आता इथे काय म्हणलेलं आहे, व्हॉट इज द झॅन्थनम गम दॅट इम्पार्ट द थिकनेस ऑफ युअर फेवरेट आईस्क्रीम, पुडिंग्स, चॉकलेट्स, मिल्कशेक्स, कोल्ड ड्रिंक्स, इन्स्टंट सूप्स एक्सेट्रा. ओके, पान नंबर 81 वरती आपलं चालू आहे रे, नीट लक्षात घ्या. पान नंबर 81 वरती आपलं चालू आहे, पॅराग्राफ चालू आहे. ॲस्पेरिलिकस नायझर नावाचा जो फंगस आहे, इथं बुरशी दिसते ना मला फोटो दिलेला, त्याच्या बाजूला एक पॅराग्राफ दिले, तिथं आपलं चालू आहे. हां, नीट लक्ष द्या. तर हा झॅन्थनम गम नावाचा एक पार्ट आहे, जो काय केलेला जातो, जो थिकनेस म्हणजे जे तुम्ही आईस्क्रीम खाता की नाही, त्याला थिकनेस जे थिक त्याचा घट्टपणा येतो ना, तो कशामुळे तो या झॅन्थनम गममुळे येतो बरं का. तुम्ही जे पुडिंग्स खाता, चॉकलेट्स खाता, त्याला जे थिकनेस येतं, किंवा मिल्कशेक जे असतात त्याला थिकनेस कशामुळे होतो. चॉकलेट ड्रिंक्स घेतात तुम्ही, इन्स्टंट सूप, ते नॉर वगैरे करण जोहरचं दाखवतात की नाही, तर ते थिकनेस कसं येतं रे ते सूपला, तर त्या सूपला थिकनेस येतो त्या आपल्या या झॅन्थनम गममुळं. येतं लक्षात. चला, सो this gum is obtained by the fermentation of starch. This xanthanum gum is obtained by the fermentation of starch and molasses with the help of Xanthomonas species. म्हणून त्याला झॅन्थन गम म्हणलेलं आहे. झॅन्थन गम असं त्याला नाव त्यासाठीच पडलेलं आहे. आणि तो कसं मिळतं, फर्मेंटेशन केलं जातं, म्हणजे किनो प्रक्रिया केली जाते. फर्मेंटेशन म्हणजे किनो प्रक्रिया केली जाते. कशाची? स्टार्च आणि मोलॅसिसची. समजतंय. चला, सो इट इज व्हेरी युजफुल ड्यू टू प्रॉपर्टीज लाईक सोल्युबिलिटी इन हॉट कोल्ड वॉटर, हाय डेन्सिटी एक्सेट्रा. सो हे खूप उपयोगाला येणारा हा प्रॉपर्टी आहे बरं का. एक भौतिक गुणधर्म आहे जी की सोल्युबिलिटीमध्ये वापरले जाते. जसे की थंड आणि गरम पाण्यामध्ये जर तुम्ही घातलं तर ते डेन्सिटी वाढवते. हां, त्याला ज्यामध्ये जरा घट्टपणा येतं. आलं लक्षात. आता बघा की आपण चायनीज खायला जातो ह्याच्यावरती, स्ट्रीट फूड्सच्या स्टॉलवरती, आणि तिथे आपण काय करतो रे, जे आपण सूप मागवतो तर त्यात तरी काय करतो, कॉर्नस्टार्च घालतो की नाही, त्यामुळे त्याला घट्टपणा येतं. अगदी तसंच ना काय आहे की जे स्टार्च आहे, आता कॉर्नफ्लॉवरमध्ये काय असतो रे, स्टार्चच असतो ना, स्टार्चमुळे घट्टपणा येतो. तर फर्मेंटेशन करून झॅन्थोमोनास स्पीसीजचा वापर करून ते काय करतात, हे झॅन्थनम गम बनवतात, ज्याने तुमच्या आईस्क्रीमला, तुमच्या पुडिंगला, तुमच्या चॉकलेटला एक घट्टपणा येतो. ओके, सो इट इज यूज फॉर द प्रोडक्शन ऑफ पिगमेंट्स
फर्टिलायझर्स, विडीसाइड्स, टेक्स्टाईल पिगमेंट्स, टूथपेस्ट, हाय क्वालिटी पेपर्स. म्हणजेच काय, तर तुम्ही आजकाल फर्टिलायझर्स, खतं, बियाणे वगैरे वापरता की नाही, हां, विडीसाइड्स वापरता की नाही फवारणी करण्यासाठी, हां, तर त्याच्या पिगमेंट्ससाठी बनवलं जातं. टेक्स्टाईलचे पिगमेंट्स म्हणजे टेक्स्टाईलचा जो धागा असतो, फॅब्रिक असतो, त्याला विशेष पद्धतीचं रंग येण्यासाठी ते कलर पिगमेंट म्हणून त्याचा वापर केला जातो. जे टूथपेस्ट आहे, हा क्या आपकी टूथपेस्ट में नमक है, मी म्हणणार नाही, हम यूज करतोय सिबाका व्हाईट कलर. ते व्हाईट कलर कुठून आलं रे, पिगमेंट वापरले भाऊ, टूथपेस्टमध्ये पिगमेंट वापरलंय. ओके, हे जोक होता, नाहीतर हां सर सिबाका वापरतात का, बरं असलं काही नाही, मी सांगू कशाला. सो टूथपेस्टमध्ये काय केलं जातं आजकाल, कलर साठी ना त्याला घट्टपणा यावं म्हणून, कलर आणि त्याला घट्टपणा यावं म्हणून हे वापरलं जातं. प्लस जे हाय क्वालिटीचे पेपर असतात ना, तर ते पेपर्सला कलरचे पिगमेंट देण्यासाठी, म्हणजे जे आज मार्केटमध्ये मी बघताय वेगवेगळ्या पुस्तकांना वेगवेगळ्या पेपरला कलर असतो आणि त्याचं थिकनेस, ती जाडी असते, हां, तर हे कुठनं पॉसिबल आहे, कसं अचीव केलेलं आहे, तर ह्याच्यामुळं या प्रोसेसने अचीव केलेलं आहे. सो सबस्टन्स ऑब्टेन बाय द मायक्रोबियल प्रोसेसेस अँड देअर रूल्स. म्हणजे असे काही वस्तू जे आपण मायक्रोबियल प्रोसेसने आपण काय केलेलं आहे, बनवलेलं आहे, आणि त्याचे रोल काय आहेत समाजामध्ये, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, ते बघूया. सो सबस्टन्सेस, आता एकदम काही सबस्टन्सेस दिले ज्यामध्ये मायक्रोबियल प्रोसेस घडून आणलेली आहे, जसे की सिट्रिक, मॅलिक अँड लॅक्टिक ॲसिड. सो यांचा रोल काय, टू इम्पार्ट ॲसिडिटी. म्हणजेच काय, त्याचं जे आम्लपणा आहे ते आम्लपणाला कमी करण्यासाठी याचा वापर केला जातो. आलं लक्षात, हां, चलो. ग्लुटामिक ॲसिड, लायझिन अँड ट्रिप्टोफॅन. तर हे काय, प्रोटीन बाइंडिंगसाठी याचा वापर होतो बरं का, प्रोटीनला बाइंड करण्यासाठी वापरलं गेला जातं. नायसिन अँड नायटामायसिन, तर मायक्रोबियल रिस्ट्रिक्ट कराय, म्हणजे इतर मायक्रोब्सला आत, बॅक्टेरियाला आत येऊ देत नाही. एस्कॉर्बिक ॲसिड, दॅट इज व्हायटामिन सी, B12 आणि B2. सो यांचा रोल काय आहे, तर अँटीऑक्सिडंट वाढवणे आणि व्हायटामिन सी जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते इन्क्रीज करणे. ओके, आपण बघा, आपल्याला तोंडाला जर येत असतील तर आपल्याला बी कॉम्प्लेक्सची कमी आहे म्हणतो, म्हणजे त्यात काय असतं रे, B12, B2 वगैरे, व्हायटामिन सी वगैरे असतं बरं का, मिनरल्स असतात, तर हेच आपल्याला देतात हां त्या गोळीच्या मार्फत. बीटा कॅरोटीन, लायकोपेन्स, झॅन्थेनिन्स, ल्युटिन, दॅट इज इडेबल कलर्स. म्हणजे असे कलर जे आपण खाऊ शकतो, आईस्क्रीम, चॉकलेट्स, व्हाईट चॉकलेट्स, ओके, किंवा जे तुम्ही चॉकलेट्स वगैरे खाता, अल्फेनलिबे, स्ट्रॉबेरी चॉकलेट, हां, यांना रंग कुठनं येतं रे, ते याच्यातनं येतं. ओके, या मायक्रोब्समुळे येतं, समजतंय. तर बाकीचे 3 तुम्हाला होमवर्क आहे, दॅट इज शुड बी डन बाय युअर सेल्फ ओनली. आणि मी तुम्हाला जस्ट असंच एकदा लाईव्ह सेशन मी घेणार आहे. मी ज्यावेळेस लाईव्ह सेशन येईन, लाईव्ह सेशनमध्ये मी तुमच्याशी फ्रीली इंटरॅक्ट करणार आहे, ओपनली इंटरॅक्शन राहिलेले, तुमचा सहभाग लाईव्ह असणार आहे. आपण एकमेकांचे डाऊट्स सगळे क्लिअर करू बरं का. तुम्हाला प्रत्येक आलेले डाऊट तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका, मी तुम्हाला पटापट उत्तर देत जाईल, तुमचे डाऊट्स ऑन स्पॉट क्लिअर करेन. ओके, आवडेल का असं? व्हेरी गुड, निश्चित. त्यासाठी प्लीज सबस्क्राईब करा, तरच तुम्हाला कळेल ना रे मी लाईव्ह आलो नाही आलो आहे. कसं कळणार आहे? सबस्क्राईब केलं, बेल नोटिफिकेशनला ऑलला प्रेस केलं, तेव्हाच तर तुम्हाला कळेल की बाबा नोटिफिकेशन येईल की निलेश पवार सर लाईव्ह येणार आहेत रे. हां, आपले निलेश पवार सर लाईव्ह आले तर तुम्हाला कळेल, तुम्हाला नोटिफाय होईल. त्यासाठी सबस्क्राईब करावं लागेल. ओके, आणि नोटिफिकेशनचं बेलला ऑल म्हणून क्लिक करा. चलो पुढे जाऊया. आणि मी लवकरच तुम्हाला एक त्याचं नोटिफिकेशन पण देणार बरं का, लाईव्ह येणार आहे, आणि तारीख पण डिक्लेअर करेन मी. त्यात निश्चित आपण लाईव्ह येऊया. हां, दुपारच्या वेळेसच भेटूया. आणि ज्यांचं मॉर्निंगला, ज्यांचं आफ्टरनून स्कूल आहे त्यांच्यासाठी मॉर्निंगला भेटूया, दोघंही खुश. बस. अँटीबायोटिक्स सर, अँटीबायोटिक्स आम्हाला माहिती आहे ना सर, आजारी पडले की डॉक्टर भराभरा तुकलून देतो सर. डॉक्टर कधीच अँटीबायोटिक लिहित नाही रे मित्रा. डॉक्टर पहिले तुझी इम्युनिटी बघतो. तुझ्या इम्युनिटीमध्ये जर रोगप्रतिकारक शक्ती, अँटीबॉडीज तयार करण्याची क्षमता असेल तर तो फूड रेमेडीज सांगतो की काय खावं आणि काय खाऊ नये बरं का. न खाऊ नये याचा अर्थ म्हणजे ते तुझ्या शरीरातले अँटीबॉडीज म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढणारे जे पेशी आहेत
ते वाढू देत नाही आहेत, त्यामुळे तो खाऊ नको म्हणतो. ते टाळलेच पाहिजे एक आठवडा दोन आठवडाभर, कळलं का? आणि त्यानंतर जे त्यांनी फूड सांगितलं रिकमेंड केलं ते आपण खाल्ले पाहिजे. त्याने काय होतो, आपलं शरीरामध्ये नैसर्गिकरित्या चांगले इम्युनिटी सेल्स तयार होतात, जे जे रोगाला भांडण करू शकतात, रेजिस्ट करू शकतात, त्याच्याशी लढू शकतात, असे सेल्स निर्माण होऊ शकतात. जर तशी कंडिशन तुमच्या बॉडीमध्ये नसेल आणि खूपच खालवली असेल तब्येत, त्यावेळेस डॉक्टर प्रिस्क्राईब करतात अँटीबायोटिक्सला. अँटीबायोटिक्समुळे आपल्या शरीरावरती विपरीत परिणाम पण होतो. लॉंग टर्मसाठी जर कोणी अनावश्यकरित्या डॉक्टर रिकमेंड न करता सुद्धा जर तुम्ही अँटीबायोटिक खात असाल तर तुमच्या किडनीवरती, तुमच्या लिव्हरवरती, तुमच्या ऑर्गन्सवरती, तुमच्या वेगवेगळ्या अवयवांवरती खूप मोठा डायव्हर्स परिणाम होऊ शकतो. तुमच्या इन्सुलिनचा जो लेवल आहे तो सुद्धा डिक्रीज होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला शुगरचे, बीपीचे त्रास सुद्धा होऊ शकतात. तुमचा हायपरटेन्शनचा प्रॉब्लेम होऊ शकतो. ज्या लोकांना ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम नाही, बीपीचा त्रास नाही, त्यांना ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याचा हृदयाचा प्रॉब्लेम होऊ शकतो रे बेटा, खूप मोठे प्रॉब्लेम आहे. आज कमी वयामध्ये सुद्धा लहान लहान मुलांना, तुमच्या इच्छा मुलांना प्रॉब्लेम येतात. का? व्यायाम करत नाही, नीट खात नाही, बाहेरचं फास्टफूड तुम्ही भरपूर खाता, मोबाईलवरती स्क्रीन टाईम तुम्ही जास्त घालवता. त्यामुळे डॉक्टर नाहीला तुम्हाला अँटीबायोटिक देतो. त्यांना काय होऊ आहे का तुम्हाला अँटीबायोटिक द्यायला, आणि तुम्ही लगेच काय म्हणता, अरे वा ते डॉक्टर चांगला आहे, आपण लगेच बरे झालो. अँटीबायोटिक्स केल्याने कोण पण बरं होतं रे, पण त्याचा साईड परिणाम तुमच्या शरीराच्या प्रत्येक अवयवावरती, ऑर्गनवरती होतो, तुमच्या प्रत्येक अवयवाच्या सेल्सवरती होतोय, पेशीवरती होतोय. असं कोण विचार करणार आहे? डॉक्टर या जगात सगळेच चांगले आहेत, मी कुठल्या डॉक्टरला नाव ठेवणार नाही. डॉक्टरांचं कामच आहे एखाद्या जीवाला वाचवणे, पण तो जो रूल सांगतो ते मेथड किती फॉलो करतो रे आपण? नाही करत. चांगल्या गोष्टी आपल्याला नको येणार आहे. जाऊ दे, मी काही चांगल्या गोष्टी सांगलो, तुम्ही म्हणा हे अनसबस्क्राईब कर, प्लीज तसं करू नका. कसं आहे, मित्रासारखं राहतो, त्यामुळं एक फ्रेंडली नातं ठेवूया, एक टीचर आणि एक स्टुडंटचा. ओके, चलो पुढे जाऊया. सो अँटीबायोटिक्स, मेनी डिझिजेस ऑफ ह्युमन अँड द अदर ॲनिमल्स हॅव बीन कंट्रोल ड्यू टू द अँटीबायोटिक्स ऑप्टेन फ्रॉम द डिफरंट टाइप्स ऑफ बॅक्टेरिया अँड फंगाय. बघा, जे काही आपण अँटीबायोटिक्स बनवतो ना, ते अँटीबायोटिक्स कुणापासून निर्माण करतो रे, कुणामुळे शक्य झालेलं आहे तर बॅक्टेरिया आणि फंगायमुळे. जे एन्व्हायरमेंटमध्ये वेगवेगळे बॅक्टेरिया आहेत, वेगवेगळे फंगाय आहेत, त्यांना आपण काढतो आणि त्यांच्यापासून आपण एक विशिष्ट पद्धतीचं बॅक्टेरिया अँटीबायोटिक औषधं बनवतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे आपण औषधी बनवतो. ओके, तर अँटीबायोटिक्स कसले, तर पेनिसिलिन, आता फंगसपासून बनतो रे बरं का पेनिसिलिन, सिफॅलोस्पोरिनिन्स, मोनोबॅक्टम, बॅसिट्रॅसिन, इरिथ्रोमायसिन, जेंटामायसिन, निओमायसिन, स्ट्रेप्टोमायसिन, टेट्रासाइलिन्स, वॅन्कोमायसिन. तुम्ही बरेच वेळा अँटीबायोटिक घेतला असेल त्याच्या पाठीमागं बघा, तर हे तुम्हाला दिलेलं असतं. ओके, समजलं? हे दिलेलं असतं, बघत जावा. आता बघा, तुम्ही इरिथ्रोमायसिन वगैरे जर तुम्हाला घशामध्ये इन्फेक्शन वगैरे झालेलं आहे, घसा सुजलेला असेल, तर इरिथ्रोमायसिन नावाचं औषध तुम्हाला डॉक्टर प्रिस्क्राईब करतो, जेणेकरून तिथली जी बॅक्टेरिया तयार झालेली आहेत, ज्याच्यामुळे घसा दुखतोय, घसा लाल झालेला आहे, डॉक्टर म्हणतो ना टॉर्च मारल्यावर, आहे की नाही? तर हे तुम्हाला त्याचं काय म्हणतो, मिठाची गुळण्या करा, कोमट पाण्याच्या गुळण्या करा, किंवा जमलं तर थोडंसं कोमट पाणी पिया, जेणेकरून त्याला शेक मिळेल आणि ते थंड होईल. ओके, तर हे त्यासाठी असतं रे. आणि अँटीबायोटिक खाल्ल्यामुळे काय होतो, तो जे बॅक्टेरिया तिथं पनपायला लागला त्या एरियामध्ये तो रिड्यूस होतो, चांगले सेल्स निर्माण करून. ओके, त्यासाठी इरिथ्रोमायसिन आपण वापरतो अँटीबायोटिक म्हणून, कळलं? सो आर यूज अगेन्स्ट द व्हेरियस स्ट्रेन्स ऑफ ग्राम पॉझिटिव्ह अँड ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. आता ग्राम पॉझिटिव्ह अँड ग्राम निगेटिव्ह म्हणजे काय, की काही बॅक्टेरिया पॉझिटिव्ह ह्याच्यापासून बनलेले असतात, काही निगेटिव्ह बॅक्टेरिया, काही निगेटिव्ह ग्रामने बनलेले असतात. तर त्यासाठी आपण काय करतो, ते हे वापरतो, त्यानुसार आपण औषधं प्रिस्क्राईब करतो. तर अशा प्रत्येक वेळ असं नाही की इरिथ्रोमायसिन आपल्या घशासाठी काम करेल. आता बघा, तुम्हाला हे काय म्हणता येईल आपल्याला, ॲझिथ्रोमायसिन पण तुम्हाला घशासाठी दिलं जातं. घशात सूज वगैरे असेल, घसा खूपच दुखत असेल, कोरडा पडलाय, दबलाय, अन्न खायला गिळता येत नाही आहे, त्यावेळेस ॲझिथ्रोमायसिन देतात रे तुम्हाला, बरं का, अँटीबायोटिक म्हणून. तर प्रत्येक वेळेस असं नाही की तुम्हाला पहिलं आयडेंटिफाय केलं पाहिजे की ती ग्राम पॉझिटिव्ह ग्राम निगेटिव्ह आहे, आणि ग्राम पॉझिटिव्ह ग्राम निगेटिव्हचं ओळखायचं त्याच्या लक्षणावरनं ओळखायचं. डॉक्टर तुमच्याकडनं ते घबड बोलून काढून घेत असतो, मग तो टेलिस्कोपने चेक करतो तुमचे लंग्सचा जो बीट आहे, फ्रिक्वेन्सी आहे हवेचा, ऑक्सिजनचा, त्याचं एक रिदम असतं, तर रिदमचा अभ्यास केला तर तुमची हार्ट बीट आहे त्याचा रिदमचा अभ्यास केला तर तुम्ही आजारी पडल्यावर एक रिदम वेगळं येतं. मग त्या रिदमवरनं डॉक्टर डायग्नोज करतो की तुमच्या शरीरामध्ये कोणत्या टाईपचे बॅक्टेरिया एक्झॅक्टली वाढलेले आहेत.
आणि त्या बॅक्टेरियाच्या रिदमवरनं तो काय करतो, एक अंदाज लावतो की आपण हे औषध प्रिस्क्राईब केलं पाहिजे. त्यामुळे डॉक्टर म्हणतो जर बघा ह्याच्या 1-3-4 दिवस बघा कम झालं, ठीक नाही झालं तर पुन्हा या औषध बदलून देतो, असं डॉक्टर का म्हणतात, हे त्यासाठी सांगतात रे. का लगा काही काही वेळेस ग्राम पॉझिटिव्ह ग्राम निगेटिव्ह इतके स्ट्रॉंग असतात ना, तर आपल्याला त्याचं हे कळत नाही की एक्झॅक्ट काय हे झालेलं आहे, कुठल्या टाईपचं बॅक्टेरिया तिथे ॲड झालेलं आहे. त्यामुळं डॉक्टर कन्फ्युजन, त्यानुसार औषध बदलून देतात. आपण लगेच डॉक्टरला नाव ठेवायचं नाही. काय लगा तो डॉक्टर प्रेफर करा, ते बेटर आहे तुमच्या लेकरासाठी. एक डॉक्टर ठेवा, 10 डॉक्टर दाखवत जाऊ नका, कारण त्यामुळे काय होतं, वेगवेगळ्या डॉक्टरचं ट्रीटमेंट शरीरावरती वेगवेगळा परिणाम होऊ शकतो. ओके, त्यासाठी सो रिफामायसिन इज इफेक्टिव्ह अगेन्स्ट ट्युबरक्युलोसिस, टीबी, बरं का. त्यासाठी रिफामायसिन नावाचा एक अँटीबायोटिक आहे, ते तुम्हाला ट्युबरक्युलोसिस विरुद्ध लढण्यासाठी अँटीबायोटिक म्हणून दिलं जाते. ओके, खूप काही चांगलं मिळतं ना शिकायला माझ्याकडनं मराठीमधनं. हां, तर प्लीज तुमच्या प्रेमासाठी आहे रे सगळं काही. हां, तर तुमच्या ऑन रिक्वेस्टवरती हे सगळं करतोय. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. हां, सो मायक्रोब्स अँड फ्युल्स. सो मायक्रोब्स आणि फ्युल्स काय आहे, त्यामध्ये कोणते मायक्रोब्स असतात फ्युल्समध्ये ते आपण बघणार आहे. ओके, सो गॅशियस फ्युअल्स लाईक मिथेन कॅन बी ऑप्टेन बाय मायक्रोबियल अॅनारोबिक डिकम्पोजिशन ऑफ अर्बन अँड ॲग्रिकल्चरल इंडस्ट्रियल वेस्ट. बरं का, म्हणजे जे आपलं शहरी घनकचरा आहे किंवा शहरातलं जे काही ॲग्रिकल्चरल कचरा आहे, अर्बन बरं का, आणि इंडस्ट्रियल वेस्ट आहे, तर त्याला आपण एक डिकम्पोजरमध्ये आणलं आणि त्यामध्ये एक स्पेसिफिक टाईपचे मायक्रोब जर गाठले तर त्यातनं आपण मिथेन गॅस बनवू शकतो. आपले मोदीजींचं डायलॉग सगळ्यांना माहिती असेल, ते काय एकदा इस्रोच्या याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं सगळे सायंटिस्टच्या समोर की ते चहा कसं बनवत होते, तर ते गटरमधनं ते गॅस कलेक्ट करायचे. म्हणजे गटरमध्ये काय रे वेगवेगळे मायक्रोब्स राहतात, ते मिथेन गॅस बनवतात बेसिकली. मग ते गॅसला ते पाईपनी कलेक्ट केले आणि त्यातनं ते चहा बनवले, असं त्यांचा शोध आहे. मला माहीत नाही हे किती खरं आहे, असं तर मला माहीत नाही. मी काही राजकारणात पडत नाही, जस्ट एक जोक म्हणून तुम्हाला सांगितलं की तुम्हाला चटकीपट लक्षात राहावं म्हणून, कारण अशाने मुलांना लवकर लक्षात राहतं. ओके, अशी एक आयडिओलॉजी आहे. मी कुणाशी हे नाही आहे बाबा, लोक राजकारणी लोक सर आपल्या विरोधी आहे म्हणून, अजिबात नाही भाऊ, आपलं काही संबंध नाही आहे. ओके, खरं जर तुमचं हार्ट तुम्हाला तुमच्या मनाला जर वेदना झाली असतील तर माफी मागतो भाऊ. प्लीज माझ्या चॅनलवरती येऊन तोडफोड करू नका कमेंटने. हां, चला. इथेनॉल फक्त इथे शिक्षणाचं मिळतं, शिक्षणासाठीच एक्झाम्पल्स वापरले जातात, बाकी काही नाही. इथेनॉल अँड अल्कोहोल इज अ क्लीन फ्युअल ऑब्टेन ड्युरिंग फर्मेंटेशन ऑफ मोलॅसिस बाय ईस्ट सॅक्रोमायसिस. तर ईस्ट सॅक्रोमायसिस नावाचा एक मायक्रोब आपण यूज करतो. आपण मग बघितलं होतं ना रे स्टार्टिंगला, हां, डेअरी प्रोडक्टमध्ये. हां, ईस्ट सॅक्रोमायसिस आपण ईस्ट हे नावाचा एक सॅक्रोमायसिस नावाचा आहे ब्रेडमध्ये आपण बघितलं होतं. ओके, तर त्यामध्ये आपण काय करतो, ब्रेड बनवतो. ओके, त्याने कार्बन डायऑक्साईड गॅस बनतं आणि स्पॉन्जी बनतं, डो आहे का लक्षात. आणि ब्रेड जो डो आहे तो काय होतो, फ्लफी होतो, फुगतो. हां, लक्षात आहे ना, व्हेरी गुड. सो याचाच वापर करून आपण इथेनॉल जो क्लीन अल्कोहोल म्हणून ओळखला जातो, जे आता नितीन गडकरीजींनी इथेनॉलचं ब्लेंडिंग करून पेट्रोल घाला म्हणतात, त्याने उत्सर्जन झालेला जो गॅस आहे टॉक्सिक गॅस इलिब्रेट होतो, त्याने पोल्युशन जास्त होणार नाही, तो स्मोकलेस आहे फ्युअल, क्लीन फ्युअल म्हणून ओळखला तो. त्यांनी त्यामुळं शेतकऱ्यांना बूस्ट करायला लावलेत. येस, ओके, खरंच तो चांगला आहे. त्याच्याने चांगले काही परिणामसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात, काही सध्या रिसेंटली दुष्परिणाम पण पाहायला मिळतात. बघा, सायन्स आहे, प्रॅक्टिकल्स आपल्याला जोवर आपण काही नवीन एक्सपेरिमेंट करणार नाही, नवीन संशोधन करणार नाही, तोवर तुम्हाला नवीन काही कळणार नाही. आणि जोवर तुम्हाला काही दुष्परिणाम कळणार नाही, त्याच्यावरनं आपण त्याच्यावरती मिटिगेशन कसं करू शकतो, हे एक नवीन संशोधनाचा प्रकार आहे. मग त्यावरती नवीन सोल्युशन तुम्हाला मिळणार नाही. बघा, सायन्स आहे, सायन्समध्ये प्रत्येक गोष्ट आपल्याला इन्व्हेन्शन करावं लागतं, त्यासाठी एक्सपेरिमेंट्स करावे लागतात. त्यामुळे कोणावरती दोष लादून काही उपयोग नाही. त्यांचं दृष्टिकोन चांगलाच होता, देशाला प्रदूषण मुक्त करायचं होतं, हे त्यांचं दृष्टिकोन होतं. तर अशा विजनरी माणसाला खरंच आपल्या भारताला खूप गरज आहे. ओके, त्यामुळे मी काही गडकरींचं समर्थन नाही. मग मी मोदींना विरोध बोला तर लगेच गडकरींचा हां सर तुम्हाला मोदीने तुम्हाला गडकरी आवडतात, महाराष्ट्र लोक आहेत, असं नाही रे बाबा. चांगलं आहे, चांगलं कार्य आहे. मोदीजी पण चांगले आहेत, सगळेच चांगले असतात, असे कोणी वाईट नसतो. जो तो त्याच्या परीने प्रयत्न करतो. ओके, देशाला पुढे नेणारा प्रत्येक व्यक्ती चांगला असतो, बस, मग तो कोणी का असेना. हायड्रोजन गॅस इज कन्सिडर्ड टू बी द फ्युअल ऑफ फ्युचर. हायड्रोजन गॅस काय
हे आपलं फ्युचर आहे फ्युअलचा. नितीन गडकरीजींनी रिसेंटली सांगितलं वी विल लॉन्च हायड्रोजन ट्रेन, आणि जसं त्याचं ट्रायल सुद्धा झालं रे बरं का. आणि आपण काय केलेलं आहे, इतर देशांमध्ये आपण आपलं काय वर्चस्व दाखवलेलं आहे. भारत सुद्धा आता त्या गिनीचुन्या लिस्टमध्ये आपलं नाव पोचलं आहे हायड्रोजन फ्युअल वापरणारा देश म्हणून बरं का. आता आपण हायड्रोजन ट्रेन बनवलं आहे बरं का. येणाऱ्या काळात खरंच भारत खूप प्रगती करणार. आणि कशामुळे प्रगती होतोय तर ह्या नवपिढीमुळं. तुम्ही शिकताय, तुम्ही एक्सपेरिमेंट करताय, नवनवीन प्रयोग करून नवीन शोध लावताय, म्हणून आज भारत पुढे जातोय आणि इतर देशाच्या खांद्याला खांदा लावून लढतोय. तुमच्यामुळे शक्य आहे. त्यामुळे म्हणतो रे मुलांनो, शिका, संघटित व्हा, पुढे जावा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तो वाक्य कधी विसरू नका बरं का. त्यांनी काही कुठल्या एका समुदायाला विशिष्ट संबोधन करून म्हणलेलं नाही, त्यांनी सगळ्यांनी सांगितलं आहे. सगळेच जाती धर्मातले लोकांनी एकत्र राहिलं पाहिजे. एक देश, एक नारा, सबका विकास. बस शिका, संघटित व्हा आणि देशाचा विकासासाठी हातभार लावा. ओके. बाहेरच्या देशाला हातभार लावू नका, स्वतःच्या देशाला हातभार लावा. बाहेर सोडून बाहेर जाऊ नका. हायड्रोजन गॅस इज रिलीज्ड ड्युरिंग बायोफोटोलिसिस ऑफ वॉटर इन विच बॅक्टेरिया परफॉर्म द फोटो रिडक्शन बरं का. हायड्रोजन गॅस कधी रिलीज होणार आहे तर त्यामध्ये एक बायोफोटोलिसिस नावाचा एक रिॲक्शन होतो पाण्याबरोबर. म्हणजे लाईट आणि वॉटर यांचं एक रिॲक्शन होतो. त्यामध्ये फोटो रिडक्शन होतो. फोटो रिडक्शन म्हणजे त्यामध्ये ऑक्सिजन गॅस जो आहे ना तो सेपरेट होतो आणि हायड्रोजन गॅस रिलीज होतो. मग ह्या हायड्रोजन गॅसला काय केलं जातं, वापरलं जातं पुढं. ओके. ॲज अ क्लीन फ्युअल म्हणून. तर सॅक्रोमायसिस ईस्ट इथं फोटो दिले वगैरे. हां, इथं फोटो दिलेला तो कसं दिसतोय, तो सॅक्रोमायसिस ईस्ट तुम्ही पाहू शकता. मायक्रोस्कोप, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या आत त्याचा फोटो दिलेला आहे. ओके. खूप फार सूक्ष्म असतो, त्यामुळे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा वापर केला जातो. सिमिलर टू फ्युअल्स, व्हेरियस इंडस्ट्रियल केमिकल्स आर ऑल्सो produced through microbial processes. Example, various alcohols, acetones, organic acids, fatty acids, polysaccharides that are used as a raw material in chemical industry. बरं का. आता जे एवढे काही मी नावं सांगितले ना, हे सगळे एक्झाम्पल्स आहेत, ते रॉ मटेरियल म्हणून वापरलं जातं बघा केमिकल इंडस्ट्रीमध्ये. सम ऑफ दिस आर युजफुल रॉ मटेरियल फॉर प्लास्टिक अँड फूड प्रोडक्ट्स. बरं का. काही असे रॉ मटेरियल जे आहेत ना ते बायोप्लास्टिक निर्माण करण्यासाठी किंवा फूड प्रोडक्ट्सला निर्माण करण्यासाठी फार युजफुल आहेत बरं का. त्यांचा उपयोग फार जागी केला जातो. चलो पुढे जाऊया. आता बघणार आहे आपण बायोफ्युअल बरं का. बायोफ्युअलबद्दल डिस्कस करणार आहे. बायोफ्युअल बोर्डाला दरवेळेस म्हणजे बहुतांश वेळेस बोर्डाला विचारला गेलेला प्रश्न आहे हा. म्हणजे तुम्हाला बोर्डाच्या दृष्टिकोनाने हा IMP क्वेश्चन आहे रे मित्रांनो. आणि अँटीबायोटिक्स हा तुम्हाला 2 मार्काला विचारला जाणारा बहुतांश वेळेस विचारला गेलेला प्रश्न आहे. त्यामुळे हा IMP क्वेश्चन आहे. अँटीबायोटिक्स व्यवस्थित करून जावा. मायक्रोब्स अँड फ्युअल्स मॉडरेटली विचारला गेलेला प्रश्न आहे, म्हणजे व्हेंटिलेटर टाईप प्रश्न आहे, सांगता येणार नाही बाऊस, त्यामुळं करून जावा व्यवस्थित. हां, तुम्ही कराल, खात्री आहे, निश्चित विश्वास आहे मला. तो बायोफ्युअल जो आहे ना मित्रांनो, हा बायोफ्युअल मॅक्झिमम वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे. मोस्ट IMP म्हटलं तरी चालेल हा क्वेश्चन. याच्यावरती हायली फोकस करा अभ्यास करताना. आणि या वर्षीचा पण हा IMP क्वेश्चन आहे. सो प्लीज फोकस करा. हे क्वेश्चन जर प्रिलिम्स आलं तर बॉस बोर्डाला पहिलं तुम्ही करा हे क्वेश्चन. कळलं? विसरू नका या क्वेश्चनला. प्रिलिम्सवरून लक्षात ठेवा. सो बायोफ्युअल इज इम्पॉर्टंट अमंग द रिन्युएबल सोर्सेस ऑफ गुड एनर्जी. म्हणजे बायोफ्युअल हे अशी फ्युअल आहे जे की रिन्युएबल रिसोर्स म्हणून त्याकडे पाहिलं जातं आणि गुड एनर्जी म्हणून त्याला पाहिलं जातं. यात खूप चांगली ऊर्जा आपल्याला निर्माण होते. सो दीज फ्युअल्स आर अवेलेबल इन सॉलिड लाईक कोल, डंग, क्रॉप रेसिड्यू. लिक्विड फॉर्ममध्ये तुम्हाला व्हेजिटेबल ऑइल्स, अल्कोहोलमध्ये तुम्हाला हे फ्युअल पाहायला मिळतं. गॅसेसमध्ये गोबर गॅस, कोल गॅस या फॉर्ममध्ये हे फॉर्म तुम्हाला पाहायला मिळेल. ओके. सो दिस फ्युअल्स आर इझिली अवेलेबल. हे सगळीकडे तुम्हाला इझिली गोबर वगैरे कुठे पण मिळतं रे तुम्हाला. कोळसे तुम्हाला कुठे अवेलेबल आहे सॉलिड फॉर्ममध्ये. हां, त्यामुळं तुम्हाला सहज मिळू शकतं. अल्कोहोल, क्लीन फ्युअल, इथेनॉलबद्दल बोलतो आहे. हां, अल्कोहोल म्हणजे इथेनॉल. लगेच जाऊ नका. लालपरी माहिती आहे तुमचं लालपरी. तिकडं जाऊ नका. कुठं? इकडं. ते लालपरीकडे जाऊ नका अजिबात. रेड लेबल चहाबद्दल बोलता. हां, तर तुम्हाला अल्कोहोल म्हणजे इथेनॉलबद्दल बोललं आहे, नाहीतर लगेच तिसरीकडे ढोकू घेऊन जाऊ नका. हां सर, तुम्ही आमच्यातले आहेत. नाही रे, तुमच्यातले नाही. मी पण तुमच्यासारखं बॅक बेंचर आहे. मी APJ अब्दुल कलामचा फॉलोअर आहे. अरे APJ अब्दुल कलाम सुद्धा ना काय होते, बॅक बेंचर होते. आणि त्यांचं नेहमी मत आहे
देशामध्ये जे पण आजकाल तुम्ही बघता ना, जेवढे पण टॉप हुद्द्यावरती बॅक बेंचर्स आहेत बॉस. सो असं म्हणायला वाईट वाटून घेऊ नका, आईला मी बॅक बेंचर मी विचार नाही. अरे येस यू कॅन, यू आर. हां, मी 35% घेतलेल्या मुलांना IAS होताना पाहिले. अरे तुमच्याकडे पण संधी आहे, वाय नॉट, आय कॅन. इम्पॉसिबल मध्ये दिलेलं आहे, आई एम पॉसिबल बॉस, सब कुछ पॉसिबल है. 4 महीने आराम से बोर्ड में 90% आज भी लिया जा सकता है. सो स्टार्ट योर प्रैक्टिस विथ अस, हमारे साथ पढ़ोगे तो ही आगे बढ़ोगे. हां, दीज आर रिलायबल फ्युअल्स ऑफ द फ्युचर. बरं का, हे फ्युचरचे रिलायबल मटेरियल आहे, ॲज अ रिलायबल फ्युअल्स म्हणून फ्युचरचे म्हणून याकडे पाहिलं जातं. बरं का बेटांनो, मायक्रोबियल पोल्युशन कंट्रोल हे लई महत्त्वाचं आहे बरं का. कारण आज जेवढा मायक्रोबचा वापर व्हायला ना इंडस्ट्रीजमध्ये, हां, तर त्यांच्यामुळे होणारं पोल्युशनसुद्धा खूप मोठं आहे. आणि आज याच्याकडे जास्त लोक लक्ष देत नाहीत. त्यामुळं आज खूप गरज आहे याचा आपण अभ्यास करायला बरं का. त्यामुळे याच्याकडे मोस्टली फोकस करा बरं का. आणि IMP क्वेश्चन आहे हा सुद्धा, बरेच वेळा क्वेश्चन मॉडरेटली विचारला गेलेला आहे. थोडंसं फोकस करून अभ्यास करून जावा याला सुद्धा. ओके, सो सॉलिड वेस्ट, सीवेज म्हणजे गटारातलं घाण पाणी बरं का, जे डिस्चार्ज होतोय. आणि व्हेरियस पोल्युटन्स आर एव्हर इन्क्रीजिंग विथ इन्क्रीज पोल्युशन. बघा, ते कधी थांबणार नाही पोल्युटन्स म्हणून, आणि पोल्युशनही वाढतच राहणार आहे, हे कधी थांबणार नाही. अलॉंग विथ इट एव्हर इन्क्रीजिंग डिझिजेस पण वाढवणार ना ते, आहे की नाही. हां, रोगराई वाढवणार आहेत. अँड डिग्रेडेशन ऑफ एन्व्हायरमेंट, आणि पर्यावरणाला ते हानी पोचवणार आहेत. त्याने असंतुलन पर्यावरणाचं होणार आहे. आर द वर्ल्ड वाईड प्रॉब्लेम, हे जागतिक प्रॉब्लेम आहे. ओके, स्पेशली सिटीज लाईक डेन्सली पॉप्युलेटेड कंट्रीज लाईक इंडिया. आपल्या भारतात याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे बॉस. जसं की मुंबई घ्या, पुणे घ्या, जिथं फार न्यूक्लिएटेड पॉप्युलेशन आहे. म्हणजे अर्बन सिटीजमध्ये जिथं मोकळ्या स्पेसमध्ये चांगले टाउनशिप आहे, तिथं हा जास्त करून प्रॉब्लेम तुम्हाला उद्भवणार नाही. बट जिथं झोपडपट्टी टाईप किंवा चांगली सोसायटीमध्ये पण फार न्यूक्लिएटेड आहे, कंजेस्टेड एरियामध्ये 400 स्क्वेअर फीटमध्ये 1 BHK करून राहत आहेत, 1 RK करून राहत आहेत. असे न्यूक्लिएटेड सिटी आहेत, फार छोटे छोटे अरुंद रस्ते आहेत, ओपन गटारी वगैरे आहेत. इथं खूप मोठं प्रॉब्लेम आहे बस बरं का. कारण तिथं घनकचरा व्यवस्थापन नीट होत नाही, घंटागाड्या जाऊ शकत नाहीत, राहदारीसाठी प्रॉब्लेम असतो, असे खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत. त्याच्यामुळे तिथं रोगराई मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये. तुम्ही धारावीचं एक्झाम्पल घेऊ शकता रे याच्यासाठी बरं का, समजण्यासाठी. सो लाईफ ऑफ द फ्युचर जनरेशन विल बी व्हेरी डिफिकल्ट. बघा, यावरून तुम्ही कल्पना करा की फ्युचर जनरेशनला किती मोठं लेवलवरती प्रॉब्लेम फेस करावा लागणार आहे. सो प्रॉब्लेम्स आर नॉट सॉल्ड ॲट द राईट टाईम अँड ॲट द राईट एक्सटेंट. बघा, नेहमी मी तुम्हाला सांगतो, वेळेत अभ्यास केलं तर चांगलं असतो. ऐन बोर्डच्या टायमाला तुम्ही अभ्यास केला तर तुमचा अभ्यास होत नाही आणि परिणामी तुम्हाला चांगले मार्क मिळत नाहीत. सेम हेच इथं सुद्धा लागू होतं. वेळेत जर तुम्ही याला कंट्रोल केले नाही अशा पोल्युशनला, तर परिणामी एक मोठं रोगराई म्हणून, संकट म्हणून ते समोर येतं बरं का. त्यासाठी एका राईट टाईमवर तुम्हाला कळलं पाहिजे की आपण याला कुठं कंट्रोल केला पाहिजे, नाहीतर परिणामी तुम्हाला त्रास, आपल्या सर्वांना त्रास, पर्यावरणाला प्रत्येक घटकाला त्याचा त्रास होणार आहे. हां, एन्व्हायरमेंटमधल्या प्रत्येक गोष्टीला त्याला त्रास आपल्याला सामोरं जावं लागतं. ओके, प्रॉब्लेम फेस करावं लागतं. लेट अस सी द रोल ऑफ मायक्रोब्स इन एन्व्हायरमेंट. सो यू हॅव ऑलरेडी नोन दॅट मायक्रोब्स आर यूज्ड फॉर द डिस्पोजल ऑफ सॉलिड वेस्ट थ्रू बायोगॅस प्लांट. बरं का, आता मायक्रोब्स जे आहेत ना, ते आपण बायोगॅस प्लांटप्रमाणे कसं आपण डिस्पोज करू शकतो त्याच्याबद्दल आपण पाहिलेलं आहे. अँड कंपोस्ट प्रोडक्शन म्हणजे वर्मी कंपोस्ट प्रोडक्शन. सो हाऊ अर्बन वेस्ट दॅट इज ॲक्युम्युलेटेड इन टर्म्स ऑफ टन्स मे बी डिस्पोज्ड ऑफ. आता बघा, आपल्या सोलापूर महानगरपालिकेमध्ये ना एक व्यवस्थापन खूप मोठं चांगलं राबवलं गेलं आहे, ज्याच्यामुळं सोलापुरी पॅटर्न अख्ख्या महाराष्ट्रामध्ये राबवलं गेलं घन कचऱ्यासाठी बरं का, अर्बन घन कचऱ्यासाठी. तर ते काय पॅटर्न तुम्हाला सांगतो, जे डाऊनटाऊन आहे, मेन जे सिटी होती मूळ सोलापूर, तिथून जे डेव्हलप झालेलं सोलापूर आहे, तिथनं जे हद्दवाढ भाग आहे बरं का, तर तेवढा सगळा भाग सोडून तिथनं 30-40 किलोमीटर लांब अंतरावरती एक घन कचरा व्यवस्थापन निर्माण केला. त्यातनं घर कचरा डंप केला जायचं, त्याचं वेगळी वर्गीकरण केलं जायचं. म्हणजे ड्राय वेस्ट, वेट वेस्ट, म्हणजे ओला कचरा, सुका कचरा असा वेगवेगळा केला जायचा. ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती व्हायची, ड्राय कचऱ्यापासून काय केलं जातं, त्याला दाबून करून ना त्याला जाळलं जायचं. किंवा त्या जो सुका कचरा आहे त्यातनं जे काही मटेरियल आहेत त्याला आपण रियूज करायचो, वेगवेगळे मटेरियल आपण बनवायचो. किंवा जे रिसेंटली आपलं सोलापूर विजापूरचा रोड झाला आहे ना,
त्यामध्ये नितीन गडकरींचा एक खूप मोठा विजन होता. त्यामध्ये प्लास्टिकला वितळून त्यांनी जे टार आहे म्हणजे जे आपलं रोडला आपण डांबर वापरतो त्या डांबरमध्ये ते प्लास्टिकला वितळून वापरलं आहे बरं का. त्याने काय झालं, इलॅस्टिसिटी वाढली, लाईफ वाढलं बरं का रे मित्रांनो, आणि कॉस्ट पण फार कमी झाला. कळलं का? बघा असले एक्सपेरिमेंट बाजूला बघायला गेलं तर त्यांना आपण कौतुक पण करतो, एक बाजूला बघायला गेलं तर आपण नाव पण देतो. असं नाही बघा, एक्सपेरिमेंट्स होत असतात सायन्समध्ये. हेच तुम्हाला सांगायचं होतं मला बघा. ओके, समजतंय? तर आता बघूया इन डिटेलमध्ये. इथे काही प्रश्न म्हणलाय. वाय इज इट आस्क टू सेग्रिगेट वेट अँड ड्राय वेस्ट इन इच होम? तर ओला कचरा आणि सुका कचरा वेगळं घरीच केलं पाहिजे हे का सांगतात? कारण यंत्रणेला जे ताण पडणार आहे उद्या तुम्ही टाकल्यानंतर हे कमी होतं. सेग्रिगेशन झाल्यामुळे व्यवस्थित आपल्याला सगळ्या गोष्टी मेंटेन करायला येतं. कॉस्टिंग रिड्यूस होतं सरकारचं, कारण ते सरकारला टॅक्स पण आपणच देतोय, आपणच पैशातलं आपल्या पैशातून जात असतो. त्यामुळं तो उरलेला पैसा योग्य जागी तुमच्याच भविष्यासाठी वापरला जातो रे, चांगल्या कामासाठी वापर करता येईल. त्यामुळे प्रॉपरली तुम्ही सेग्रिगेट करून देत चला. व्हॉट इज डन विथ द सेग्रिगेटेड वेस्ट? सेग्रिगेट केल्यानंतर त्यापासून काय केलं जातं तर त्याचं वेगवेगळं, आता ओला कचरा असेल त्याचं रूपांतर करून शेणखत वगैरे तयार करत असतील किंवा माती तयार केलं जात असतील, वर्मी कंपोस्टसाठी शेतासाठी सॉईल वापरलं जात असेल, किंवा जे ड्राय वेस्ट आहे त्यापासून वेगवेगळे बघा टाईल्स वगैरे बनवा लागलेत आज. टाईलचा वापर होतो. किंवा आपल्या सोलापूरमध्ये नाविन्य उपक्रम आहे रे, कचऱ्याला जाळून इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते रे बरं का. त्यामुळं हा सोलापुरी पॅटर्न अख्ख्या महाराष्ट्रभर राबवण्यासाठी त्यावेळेसचे जे मुख्यमंत्री होते तर त्यांनी काय केलं, ऑर्डर्स पास केला की हे सगळीकडे केलं पाहिजे, सगळ्या जिल्ह्यांमध्ये केलं पाहिजे. बघा, एक आयडिया कॅन चेंज एव्हरीथिंग, इट कॅन फॉर्म अ रेव्होल्युशन. त्यामुळं तो एक्सपेरिमेंट्स करा. सायन्समध्ये खूप काही करता येतं, त्यासाठी फक्त तुमची आयडियाची कल्पना महत्त्वाची आहे आणि त्यासाठी अभ्यास महत्त्वाचा आहे. विच इज मोस्ट ॲप्रोप्रिएट मेथड ऑफ डिस्पोजल ऑफ ड्राय वेस्ट. आणि हे मेथड ॲप्रोप्रिएट आहे का? विच इज द मोस्ट ॲप्रोप्रिएट? एकदम मिक्स करून देणे का ड्राय आणि वेट जो कचरा आहे त्याला वेगळं करून देणे, हा तुम्हाला म्हटलं. आता तो तुमचा पार्ट आहे, तुम्ही हुशार आहे, तुम्हाला आता कळालं आहे. सो लँड फिलिंग साईट्स हे महत्त्वाचं पार्ट आहे रे, कारण बरेच वेळा पेपरला विचारला गेलेला प्रश्न आहे. तुम्हाला एक फोटो दिलेला आहे आणि फोटोवरनं तुम्हाला ना हे कुठलं इमेज आहे, कुठलं आहे, काय आहे तुम्हाला ओळखायला सांगितलं आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला विचारलं गेलेलं आहे बरं का. हे प्रिलिम्सला पण विचारला गेलेला प्रश्न आहे आणि बोर्डाला सुद्धा विचारला गेलेला प्रश्न आहे, बहुतांश वेळा विचारलेला प्रश्न हा. त्यामुळे ह्या धड्याला खास करून फोकस करा बरं का, कारण ऑप्शनल मार्क पण भरपूर आहे त्याला. Landfilling sites. Degradable waste being accumulated in urban areas is used for this purpose. Large pits are dug in open spaces far away from the residential area and those pits are then lined with plastic sheets as a precaution against pollution of solid due to leaching of toxic harmful materials. बरं का. तर इथं काय केलं होतं, आता जसं म्हणलो ना आपल्या सोलापुरी पॅटर्नमध्ये काय केलं, जे हद्दवाड भाग आहे तिथून सुद्धा एक 20 किलोमीटर लांब किंवा मुख्य जो शहर आहे तर त्या शहरापासून एक राहदरीपासून केंद्रापासून 20 किलोमीटर लांब तरी काय केलेलं आहे, तो डम्पिंग यार्ड तिथं आपण तयार केलेला आहे लँड फिलिंगचा. आणि तिथं कचरा आणायच्या अगोदर तिथं पहिला काय केलं तर जमिनीमधलं माती एक पीठ एक खड्डा तिथं केला जातो मोठ्या प्रमाणामध्ये. आणि त्या खड्ड्यामध्ये काय करतात, जसं आपण शेततळासाठी प्लास्टिकचे लेअर घालतो की नाही तळं बांधण्यासाठी सगळ्या बाजूनी, अगदी एक प्लास्टिकची थीन शीट काय केलं ते सगळ्या बाजूनी काय केलं ते लावली जाते चारी बाजूने. आणि मग त्याच्यामध्ये ते सगळं घनकचरा डंप करतात, मग त्याला काय करतात क्लोज करतात, त्यावरती माती वगैरे घालून कालांतराने हा डिस्पोज केला जातो. ओके. सो ना कॉम्प्रेस्ड वेस्ट इज जम्प्ड इन द पीट. म्हणजे कॉम्प्रेस म्हणजे जे कचरा आता आलाय त्याला डंप करायच्या अगोदर पहिले कॉम्प्रेस करतात आणि मग त्याला टाकतात बरं का. त्यामुळे काय होतो, तो कचरा घट्ट होतो आणि उद्या जर भूकंप वगैरे आला आणि त्या जागेवरती जर कोणी थांबला असेल किंवा काहीतरी नवीन ॲक्टिव्हिटी महानगरपालिकेने तिथं काहीतरी केंद्र वगैरे स्वतःचं केलेलं आहे शासनाने, तर त्याच्यामुळं ते धसून आत जाऊ नये, खचून आत जाऊ नये, त्यासाठी काय केलं जातं तिथं त्या कचऱ्याला त्या वेस्टला पहिले कॉम्पॅक्ट केलं जातं, कॉम्प्रेस केलं जातं, त्याला दाबून घट्ट केलं जातं जेणेकरून तो घट्ट होतो आणि घट्ट झाल्यानंतर ते फिलिंग चांगलं होतं रे. ओके. मजबूत होतो तो, ते पीठ मजबूत होतं. जसं आपण घर बांधताना पायाला धुमसने किंवा त्या मशीननी दाबतो की नाही मुरुमाला,
त्याने ते घट्टपणा येतो, पोकळेपणा राहत नाही, त्यामुळं मुंगूस वगैरे ते आत जात नाही, बिळं वगैरे होत नाहीत त्यामध्ये. समजतंय? ते त्यासाठी आहे रे बेटा, अगदी त्यातलाच प्रकार. इट इज कवर्ड विथ द लेअर ऑफ सॉइल. बघा म्हणलं ना माती घातलं जातं, अगोदरच बोललो होतो मी तुम्हाला. सॉ डस्ट, लीफ वेस्ट अँड स्पेसिफिक बायोकेमिकल्स. तर काही बायोकेमिकल्स त्यामध्ये ॲड करतात आणि पाळापाचोळा वगैरे त्यामध्ये घालतात. हा प्रयोग महाबळेश्वरमध्ये जो एक लोकेशन आहे, मला त्या लोकेशनचं नाव येत नाही, आर्टिफिशियली म्हणजे या घनकचरा व्यवस्थापनापासून ना त्यांनी डोंगर तयार केलेला आहे आर्टिफिशियली, मानवनिर्मित डोंगर आहे तो. आणि आज तो टुरिस्ट पॉईंट आहे. अनेक लोक तिथं टुरिस्ट म्हणून काय करतात, शाळा वगैरे महाविद्यालयाचे पोरं आणि फॅमिलीज तिथं जाऊन व्हिजिट देऊन येतात. तुम्हाला एवढं सुद्धा घाण कचऱ्याचा गंध सुद्धा येणार नाही, लिटरली शिप सांगतो. एकदा जाऊन व्हिजिट द्या बरं का. गुगल करून बघा, ते लोकेशन तुम्हाला मिळून जाईल, लोकेशनचं नाव पण मिळून जाईल या वेस्ट मॅनेजमेंटचा. मला लक्षात येत नाही, महाबळेश्वर कन्फर्म आहे. हां, सो बायोरिएक्टर्स आर मिक्स्ड ॲट सम प्लेसेस. बायोरिएक्टर्स म्हणजे काय की ते घनकचऱ्यामध्ये जर काही असेल असं रिॲक्शन होण्यासारखं तर त्यामध्ये मिक्स करून ते घनकचऱ्याला लगेच तो कमी करून टाकतो. मायक्रो प्रेझेंट इन द सॉईल अँड द अदर टॉप लेअर्स डिकम्पोज द वेस्ट. म्हणजे हळूहळू तो काय करतो, वरचा लेअरला तो मातीमध्ये कन्वर्ट करतो, चांगल्या सॉईलमध्ये कन्वर्ट करतो. ओके, आणि त्याच्यामुळे काय होतं, कम्प्लिटली फिल्ड पीट इज सील्ड विथ द सॉईल स्लरी. तर मातीचं एक स्लरी म्हणजे चिखल असतं त्याने त्याला काय करतं, बुजवून टाकलं जातं. बेस्ट क्वालिटी कंपोस्ट इज फॉर्म आफ्टर फ्यू डेज. काहीच दिवसामध्ये तिथं चांगल्या पद्धतीने एक कंपोस्टचा खत तिथं निर्माण होतो. सच लँड फिलिंग साईट्स कॅन बी रियूज्ड आफ्टर रिमूव्हल ऑफ कंपोस्ट. काही दिवसानंतर ना या साईट्सला आपण चांगल्या कामासाठी परत वापर करू शकतो बरं का. सो ऑब्झर्व आता ते प्लास्टिकचे जे शीट आहेत ना ते का करतात माहिती आहे का, तर जे जमिनीखाली ग्राउंड वॉटर लेवल वगैरे असतं ना, तर त्याचं पाण्याचं कॉन्टॅक्ट त्या घाण कचऱ्याबरोबर येऊ नये म्हणून पावसाळ्यात. आलं का लक्षात? कारण प्लास्टिक पाण्याला आत येऊ देत नाही, त्याचं एकमेकांचं काय होणार आहे, कॉन्टॅक्ट येणार नाही, ते घाण होणार नाही, पोल्यूट होणार नाही, जमिनीतलं पाणी घाण दूषित होणार नाही. त्यामुळे चांगलं पाणी आपल्याला बोरमधनं मिळत राहतो. त्यासाठी आपले प्लास्टिकचं कव्हरिंग केलं जातं. ओके, चलो. सो ऑब्झर्व द गार्बेज मॅन ऑफ द ग्रामपंचायत म्युनिसिपॅलिटी. नावडेज देअर फॅसिलिटीज ऑफ डिक्रीजिंग द व्हॉल्यूम ऑफ गार्बेज कॉम्पॅक्शन इन दोज वॅन. एक्सप्लेन द ॲडव्हान्टेजेस ऑफ दिस ॲक्टिव्हिटी. तर आता त्यांनी काय म्हणलेलं आहे, तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. तुम्ही तुमचे जे ग्रामपंचायतीचे जे महानगरपालिकेच्या जी घंटागाड्या येतात ना गार्बेज व्हॅन्स, तर त्यांची संख्या आज रिड्यूस झालेली आहे. जे अगोदर यायचे कॉम्प्रेस करून द्यायचे, कचरा घेऊन जायचे, आता घंटागाड्या बघा, ओला कचरा सुका कचऱ्याचं वेगळं सेग्रेट केलेले गाड्या आलेले आहेत. त्याच्यामुळे काय होतं, तुम्ही वर्गीकरण करून दिलं की एकच मशीन लावायची गरज आहे. जिथं घन कचरा डंप केला जाता तिथंच ओला कचऱ्याला वेगळं करतात, सुक्या कचऱ्याला परत वेगळं करतात. आणि जे कचरा कॉम्प्रेस करण्यासारखं आहे त्याला एका जागी आणला तर कन्व्हेअर बेल्टने त्याला मशीनमध्ये घालून त्याला कॉम्प्रेस करतात. त्यामुळे यंत्रणेचं खूप पैसे वाचतात रे. तुम्हीच टॅक्सपेअर आहे, तुमचेच पैसे वाचतात आणि ते चांगले पैसे आपल्याला चांगल्या कामासाठी दर्जेदार सुविधा देण्यासाठी आपल्याला वापर करता येते महानगरपालिकेला किंवा ग्रामपंचायतीला. कळलं? सीवेज मॅनेजमेंट इन विलेजेस. डोमेस्टिक सीवेज इज डिस्पोज ऑफ आयदर इन नियर बाय सॉईल. आता विलेजमध्ये काय केलं जातं, जे घाण कचरा वगैरे ना ते नदीकाठी वगैरे कुठेतरी ते डिस्पोज करून टाकतात रे. हां, किंवा माती वगैरे जिथं आहे किंवा बायोगॅस प्लांट आहे तिथे ते डिस्पोज करतात. हावेवर इन सिटीज सीवेज नीड टू बी कॅरीड आउट टू बी प्रोसेसिंग युनिट अँड इट ॲक्टेड अपॉन बाय द मायक्रोबियल प्रोसेस. जसं गावामध्ये गावठाण भागामध्ये मातीमध्ये त्याला सोडलं जातं घाण ह्याला कचऱ्याला, किंवा बायोगॅस प्लांटमध्ये त्याला डिस्चार्ज दिलं जातं. तसं शहरामध्ये अर्बन सिटीजमध्ये हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. त्यासाठी आपल्याला मायक्रोबियल प्रोसेस वगैरे करावं लागतं बरं का. ट्रीटमेंट करूनच त्याला पुढं सोडलं जातात. हां, त्यासाठी एन्व्हायरमेंटल पोल्युशन कंट्रोल बोर्ड हा काय करतो, देखरेख ठेवतो सर्व इंडस्ट्रीयल कंपनीजवरती, कारखान्यांवरती, सरकार कारखान्यांवरती. जे मळीचं जे काही घाण डिस्चार्ज होतो त्याला ट्रीट करून बाहेर सोडलं का नाही हे तर चेक केलं जातं. बहुतांश वेळेस आपल्या भारतामध्ये हा मेजर प्रॉब्लेम आहे बरं का. मी यंत्रणेचा दोष आहे असं म्हणत नाही, सगळेच यंत्रणातले लोक तसे असतात असं नाही. काही असतात लढतात, तुकाराम मुंडेंसारखे बघा, IAS IPS कडे बघा तुम्ही, ते काय करतात रे, लढतात. हां, आणि एक चांगलं लाईफस्टाईल आपल्याला मिळावं यासाठी ते धडपड करतात. हां,
तर अशा लोकांना रोल मॉडेल ठेवून तुम्ही पुढे चला हां, आणि देशासाठी तुम्ही स्वतःला अर्पण करा. मायक्रोब्स विच कॅन डिकम्पोज एनी कंपाऊंड ॲज वेल ॲज डिस्ट्रॉय द पॅथोजन्स, कोलेरा, टायफॉइड एक्सेट्रा. तर असे मायक्रोब्स काही कंपाऊंड्सला काय करतात, डिस्ट्रॉय करतात. काही पॅथोजन्सला, जीवाणूंना, विषाणूंना, जशी कोलेरा, टायफॉइड आहेत त्यांना ते मारून टाकतात. असे काही मायक्रोब्ससुद्धा आहेत हां. तर ते काय करतात, ते या सिवेजबरोबर म्हणजे या घाण गटरच्या पाण्यामध्ये, जी घाण पाण्यामध्ये त्याला मिक्स करतात बरं का. सो दे रिलीज मिथेन अँड कार्बन डायऑक्साईड गॅस बाय डिकम्पोजिशन ऑफ कार्बन कंपाऊंड्स प्रेझेंट इन सिवेज. तर जे त्या सिवेजमध्ये, त्या गटरच्या पाण्यामध्ये, त्या घाण पाण्यामध्ये जे कार्बन कंपाऊंड्स असतात ना, त्यांचं रिॲक्शन होतं त्या मायक्रोब्स बरोबर. त्याच्यामुळे काय होतो, मिथेन गॅस आणि कार्बन डायऑक्साईड गॅस रिलीज होते. सो फिनॉल ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया डिकम्पोजेस झिनोबायोटिक केमिकल्स प्रेझेंट इन सिवेज. आता काही वेळेस घाण पाण्यामध्ये, सिवेजमध्ये ना तुम्हाला झिनोबायोटिक केमिकल्स अस्तित्वात तुम्हाला पाहायला मिळेल. मग त्याला रिड्यूस करण्यासाठी ना आपण काय करतो, फिनॉल ऑक्सिडायझिंग बॅक्टेरियाचा वापर करतो. तो काय करतो, तो डिकम्पोज करतो झिनोबायोटिक केमिकल्सला. सो यामुळे काय होतं, द स्लज दॅट सेटल्स डाऊन. स्लज म्हणजे काय, जी मळी आहे, ते जी घाण आहे, ते काय होतं रे, ते खाली येऊन साचतं. खाली माती वगैरे जे होती नाही गटराचं, ते खाली साचतं लगेच. इन दिस प्रोसेस कॅन अगेन बी युज्ड ॲज अ फर्टिलायझर. मग हे परत खत म्हणून पुन्हा वापर केला जातो. वॉटर रिलीज्ड आफ्टर मायक्रोबियल ट्रीटमेंट इज एन्व्हायरमेंटली सेफ. मायक्रोब्स आर युज्ड फॉर बायो रिमिडिएशन ऑफ एन्व्हायरमेंटल पोल्युटेड ड्यू टू सिवेज. तर ICRTC किंवा रेल्वे बोर्ड काय करतो माहिती आहे का, त्यांचे जे वेगवेगळे विभाग आहेत, तर जे वेगवेगळे रेल्वे स्टेशन आहेत, तर ते काय करतात माहिती आहे का, मोठमोठ्या इंडस्ट्रीमधनं जे काही घाण पाणी ट्रीटमेंट करून पाठवलेलं आहे ना, तर त्या पाण्याचं रूपांतर केलेलं त्यांनी गार्डनिंगसाठी किंवा जे वॉशरूम्स आहेत, बाथरूम्स आहेत, तिथं ते त्याचा पाण्याचा वापर करतात बरं का. आलं लक्षात. त्याने काय होतं, पाण्याची बचत होते, पाणी परत वापरलं येतं. आता आपल्याला वाटतं की पिलेटेबल आहे, त्याला अजून ट्रीटमेंट केली, प्रॉपरली हे केलं ना, तर त्याला आपण पिण्याला योग्य पण आपण बनवू शकतो बरं का. पण तेवढी वेळ आलेली नाही आहे. जलसंधारण केलं पाहिजे, आज काळाची गरज आहे मित्रांनो. शेतकऱ्यांना सुद्धा आणि आपल्या सर्वांना सुद्धा. फक्त शेतकऱ्यावरतीच आपण बोलून उपयोग नाही, सगळ्यांसाठीच आपल्याला हा महत्त्वाचा आहे बरं का. जास्त वेळ घेणार नाही मित्रांनो, थोडंच वेळ राहिलेला आहे, त्यामुळे आपलं हा पार्ट संपून जाईल. सो पुढं क्लीन टेक्नॉलॉजी. जर माझी मेथड आवडत असेल, माझी टीचिंग मेथडॉलॉजी आवडत असेल, प्लीज लाईक करा. इथपर्यंत पाहिलं आहे तर प्लीज लाईक करा. ह्युमन बिईंग्स हॅज मेड अ व्हेरी फास्ट प्रोग्रेस इन टेक्नॉलॉजी. बघा, क्लीन टेक्नॉलॉजीमध्ये माणसाने आज ना खूप मोठं काय केलेलं आहे, योगदान दिलेलं आहे. आज आपण जे म्हणतो ना, इथेनॉल ब्लेंड आपण पेट्रोल बनवतोय, कशामुळे शक्य झालं, E20, E10 इथेनॉल. युरोपमध्ये तर खूप मोठा ब्लेंड वापरला जातो बरं का. तेवढं अजून भारतात आपल्या इथं नाही आहे. त्यासाठी इंजिनला अपग्रेड करावं लागतं. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आय थिंक 2026मध्ये गव्हर्नमेंटचं विचार चालला आहे की जेवढे पण कार्स आहेत ना, आणि ऑटोमोबाईल, कार म्हणण्यापेक्षा ऑटोमोबाईल म्हणतो, बाईक्स आणि कार, सगळ्यांना BS7 मध्ये अपग्रेड करायचं चाललं आहे बरं का. युरोपमध्ये सध्याला त्याचं युरोपियन कंट्रीजमध्ये सध्याला ना थोडंसं विरोध चाललेला आहे या बाबतीत, की असं होऊ नये, एवढ्या लवकर इम्प्लिमेंट करू नये म्हणून. कारण त्याची काही कंपनीला खूप कॉस्टली पडतं. इंजिन बदलल्यामुळं टेक्नॉलॉजी बदलते आणि त्याला कॉस्ट पण वाढतो. त्यामुळं वाहनं महाग होतात आणि मॅन्युफॅक्चरर्सला बायर्स मिळत नाहीत महाग झाल्यामुळं. त्यामुळं शक्यतो त्यासाठी विरोध होतो आहे. बघूया येणाऱ्या काळात गव्हर्नमेंट आपल्या भारतामध्ये काही याच्यावरती होतो. ओके, हा कुतूहलचा भाग आहे, पण आपण सायन्स शिकतोय, ह्या सगळ्या गोष्टी शिकल्या पाहिजे आणि आपल्याला जगामध्ये काय चाललं आहे या रिलेटेड याचंही आपल्याकडे अपग्रेडेड नॉलेज असला पाहिजे. आपल्या अभ्यासामध्ये त्याला रिलेट करता आला पाहिजे. तर तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये जसे की डेप्युटी कलेक्टर असेल, DYSP असेल, ACP असेल, IPS, IAS, IFS ह्या पोस्टला तुम्ही जाऊ शकता रे मित्रांनो. कळलं का. हे बेस आहे, हे पाया आहे त्याचा अभ्यासाचा. त्यामुळे अभ्यास करायचा. हावेवर एन्व्हायरमेंटल पोल्युशन इज ऑल्सो इन्क्रीजिंग विथ द सेम स्पीड. एन्व्हायरमेंटल पोल्युशन हे आज जागतिक प्रॉब्लेम झाला नाही, तो एकदम रॅपिडली रिगरसली वाढत चालला आहे. लेट अस सी द वेज ऑफ कंट्रोल ओव्हर एअर, सॉईल अँड वॉटर पोल्युशन विथ द हेल्प ऑफ मायक्रोब्स. तर मायक्रोबचा वापर करून आपण जे काही पोल्युशन एअर, सॉईल, वॉटरमध्ये वाढत चाललेलं आहे, तर ते आपल्याला कसं मिटिगेट करता येईल, कमी करता येईल, तर ते बघूया.
So microbes have natural ability to decomposing the man-made chemicals, hydrocarbons and their other chemicals are transformed with the help of these abilities. तर मायक्रोब्समध्ये ना नैसर्गिकरित्या काही ॲबिलिटी आहे जे की मॅनमेड केमिकल्सला डिकम्पोज करू शकतात. म्हणजे मानवनिर्मित केमिकल जे असतात ना त्याला ते विल्हेवाट लावू शकतात, डिकम्पोजिंग करू शकतात. जसे की हायड्रोकार्बन्स आहेत किंवा अदर जे केमिकल्स आहेत जे ट्रान्सफॉर्म झालेले आहेत त्यांच्यामध्ये ती ॲबिलिटी असते त्याला बदलण्यासाठी, ट्रान्सफॉर्म करण्यासाठी. सो सम मायक्रोब्स रिमूव्ह द सल्फर फ्रॉम फ्युअल. बघा फ्युअल्समधनं सल्फर काढणं फार गरजेचं आहे, त्यानंतर त्याने आपलं इंजन खराब होतं, त्यामुळं मायक्रोब्सचा वापर केला जातो. सो मेटल्स आपण मागच्या मेटलर्जी चॅप्टरमध्ये बघितलं होतं ना. हां, सो मेटल्स लाईक कॉपर, आयर्न, युरेनियम, झिंक एक्सेट्रा लीच इन टू एन्व्हायरमेंट फ्रॉम लो क्वालिटी मेटोलाइट्स. दीज आर कन्वर्टेड इन टू कंपाऊंड्स बिफोर लीचिंग विथ द हेल्प ऑफ थायोबॅसिलाई अँड सल्फोबॅसिलाई. तर थायोबॅसिलाई आणि सल्फोबॅसिलाई नावाचा एक बॅक्टेरिया आहे, मायक्रोब आहे, त्याचा वापर करून आपण कॉपर, आयर्न, ॲल्युमिनियम, झिंक यासारख्या धातूला ऑक्साईड्स म्हणजे लो क्वालिटीचे जे मेटलॉइड्स आहेत त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, त्याचं रूपांतर करू शकतो. ओके, आपण मेटलर्जी चॅप्टरमध्ये शिकलो आहे. ज्यांनी कोणी अजूनपर्यंत आपला व्हिडिओ पाहिला नसेल, मेटलर्जीचा धडा समजून घेतला नसेल, प्लीज नवीन असाल तर प्लीज या आमच्या तो चॅनलला त्या ह्याला जावा. मी आपल्या व्हिडिओच्या एंडला या कॉर्नरला बरं का मी ते टाकेन बरं का, त्याची लिंक टाकेन, त्या लिंकवरती क्लिक करा, तुम्ही त्या चॅप्टरला जाऊन बघू शकता. प्लेलिस्टच टाकेन डायरेक्ट मेटलर्जीची, मग तुम्हाला ते सगळ्या गोष्टी कळून जाईल. यू मस्ट हॅव सीन ऑर रीड द न्यूज ऑफ डेड फिश ऑर ऑइली वॉटर ॲक्युमुलेटिंग ॲट द सी कोस्ट. वाय डज दिस हॅपन. तुम्ही बहुतांश वेळेस ऐकलं असेल रे की समुद्राच्या येते ना, समुद्रामध्ये बरेच मासे हे तरंग मेलेले आहेत आणि ते तरंगत आहेत किंवा त्याच्या पाण्याच्या वरती एक पाण्याचा थर तयार झाला. त्याचं कारण काय असेल तर याचं कारण आहे स्पिलिंग ऑफ पेट्रोलियम ऑइल. काय स्पिलिंग ऑफ पेट्रोलियम ऑइल म्हणजे काय, ज्यावेळेस जे जहाजे असतात मोठमोठे जे कंटेनर घेऊन जातात बॅरल्समध्ये ऑइलला, क्रूड ऑइलला, तर ते जात असताना चुकून पाण्याचं बघा आपल्याला माहिती आहे वेव्ज असतात समुद्रामध्ये, लाटा येतात आणि ते अनस्टेबल झालं, अँड्युलेशन जास्त झाला. आता बघा प्रत्येक जहाजामध्ये ना बॅलन्स करण्यासाठी तिथं हे दिलेला असतो, एक स्पेशली मेकॅनिझम दिलेला असतो. आता लक्षात येत नाही नाव, ओके सडनली येत नाही, समजून घ्या. तर तो अनबॅलन्स झाल्यामुळं तो काय होतो, तो कंटेनर, तो बॅरल समुद्रामध्ये पडतो आणि ऑइल लीक होतो. ऑइल लीक झाल्यामुळे काय होतं, तो ऑइल काय होतो त्या सगळ्या एरियामध्ये स्प्रेड होतो आणि ऑइल स्प्रेड झाल्यामुळं सनलाईटचा कॉन्टॅक्ट येत नाही पाण्याबरोबर, त्यामुळे फोटो लिसिस जे व्हायला पाहिजे पाण्यामध्ये ते होत नाही आणि जे झू प्लॅन्क्टॉन्स आहेत, छोटे छोटे जे सूक्ष्मजीव असतात ना, ते स्वतःचं अन्न बनवू शकत नाहीत आणि ते न बनवल्यामुळं जे पाण्यामधला जो डिझॉल्ड ऑक्सिजन आहे तो रिड्यूस होतो रे. त्यामुळं जे मासे त्या भागामध्ये राहतात किंवा जे झू प्लॅन्क्टॉन्स त्या भागामध्ये राहतात ते काय होतात, ते मरायला लागतात. त्यामुळं काय होतं, मासे वरती येऊन तरंगायला लागतात किंवा त्यांचे जे गिल स्लिट्स आहेत. आता मासे काय करतो, पाणी ओढतो आणि त्यांचे जे कल्ले असतात त्या कल्ल्यांमार्फत ते पाणी बाहेर सोडतात आणि ते कल्ल्यांच्या आत काय रे, तर त्यांना लंग्स असतात फिल्टर करण्यासाठी, पाणीला फिल्टर करून काय करतात त्यातनं ऑक्सिजन काढतात आणि ते वापरतात त्यांच्या शरीराला. आता तेल गेल्यामुळं काय होणार आहे, तेलाबरोबर छोटे छोटे झू प्लॅन्क्टॉन जाणार आहेत, पाण्यामध्ये जे वेगवेगळे क्षार आहेत ते जाणार आहे आणि ते घट्ट होऊन काय होणार, त्यांना श्वसन घेता येणार नाही, फिल्टर त्यांचं काम करणार नाही आणि त्याच्यामुळं ते मरतात आणि मासे येऊन तरंगतात. काही वेळेस जे झू प्लॅन्क्टॉन्स आहेत, मासेच नाही आहेत, झू प्लॅन्क्टॉन्स आहेत, छोटे छोटे सूक्ष्म जीव असतात. झू प्लॅन्क्टॉन्स म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, ते पाण्याच्या वरती येतात आणि त्या पाण्याबरोबर ते काय करतात त्यांना कळत नाही, मग ते तेलाला खायला चालू करतात बरं का. मग त्याच्यामुळं ते तेलाचं त्याचं झू प्लॅन्क्टॉनचं रिॲक्शन होतं, ते रंग बदलतं पाण्याचं. ओके, असे तुम्ही यूट्यूबला बरेच व्हिडिओज अवेलेबल आहे, गुगलवरती जावा, तुम्ही ऑनलाईन रिसोर्सेसवर तुम्ही त्याचे फोटोज वगैरे कलेक्ट करू शकता, व्हिडिओज पाहू शकता. ओके, सो स्पिलिंग ऑफ पेट्रोलियम ऑइल आता याला कसं डिक्रीज करतात त्याचं पण सोल्युशन आहे, आता इन डिटेलमध्ये बघूया. स्पिलिंग ऑफ पेट्रोलियम ऑइल ऑकर्स इन ओशन ड्यू टू व्हेरियस रिझन्स. दिस ऑइल मे प्रूव्ह फॅटल ऑर टॉक्झिक टू द ॲक्वेटिक ऑर्गॅनिझम. बघा फॅटल म्हणजे डेंजरस, टॉक्झिक म्हणजे डेंजरस. ओके, इट इज नॉट इझी टू रिमूव्ह द ऑइल लेअर फ्रॉम सरफेस ऑफ वॉटर बाय मेकॅनिकल मेथड. मेकॅनिकल म्हणजे आपण असं भरून भरून तेल पडलंय घरात पडल्यानंतर आपण कसं घरगुती तसं समुद्रात करू शकत नाही. ओके, तेवढं करता येत नाही, पॉसिबल नाही आहे. ओके, चलो. हावेवर बॅक्टेरिया लाईक सुडोमोनास स्पीसीज अँड
अल्कॅनोवोरॅक्स बोर्क्युमेनेसिस हॅव द ॲबिलिटी टू डिस्ट्रॉय द पायरिडिन्स अँड द अदर केमिकल्स. तर ह्या बॅक्टेरियाचा वापर तिथं केला जातं बरं का. यांच्यामध्ये पायरिडिन्स आणि जे केमिकल्स असतात इतर पेट्रोलियम ऑइलमध्ये, तर त्याला ते काय करू शकतात, संपुष्टात म्हणजे कमी करू शकतात किंवा त्याला विल्हेवाट लावू शकतात, त्याला डिग्रेड करू शकतात. सो दे हॅव द ॲबिलिटीज. हेन्स दिस बॅक्टेरिया आर यूज टू क्लिअर द ऑइल स्पिल. म्हणजे हे काय करतात, हे बॅक्टेरिया ना हे तेलालाच खाऊन टाकतात, पेट्रोलियम ऑइलला, क्रूड ऑइलला खाऊनच टाकतात. त्यांचं ते कामच आहे. हे बघू शकता किती सुंदर आहे रे. हां, किती म्हणजे एन्व्हायरमेंटलला किती मेंटेन करण्याचं काम करतात हे बॅक्टेरिया. तर बघा त्याचं साईज पण दिलं आहे 200 नॅनोमीटर. म्हणजे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा वापर करून ते फोटो काढल्या भावाचा. त्यावर तरी पण भाऊ अजून क्लिअर दिसत नाही आहे. हां, चलो. सो दिस आर कॉल्ड ॲज हायड्रोकार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरिया HCB. तुम्हाला वायवाला म्हणजे तुमच्या तोंडी परीक्षेला ओरलला HCB बद्दल विचारलं जाईल, किंवा ऑइल स्पिल कॅन बी कंट्रोल बाय विच काइंड ऑफ बॅक्टेरिया डॅश 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 असं देतील. तर उत्तर काय असलं पाहिजे, हायड्रोकार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरिया. आलं लक्षात. HCB हे नाव लक्षात घ्या. बऱ्याच वेळा पेपरला बोर्डाने खूप वेळा हा MCQ मध्ये नाव टाकलेलं आहे. तुम्ही पुस्तकात जावा, चेक करा, व्हेरीफाय करा, तिथं हे दिलेलं नाही MCQ. पुस्तकातनं MCQ काढलेलं आहे. बोर्ड चेक करतोय रे, तुम्ही पुस्तक वाचताय का नाही. आलं लक्षात. त्यामुळे पुस्तक वाचत चला. एकेकांना भ्रममध्ये जगतात की पुस्तक वाचलं की मी लगेच हुशार झालो. ओके, मला सगळ्यात पार झालं असं होत नसतंय. HCB डिकम्पोजेस द हायड्रोकार्बन्स अँड ब्रिंग आउट अबाउट द रिॲक्शन ऑफ कार्बन अँड ऑक्सिजन. कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर इज फॉर्म इन दिस प्रोसेस. तर यामध्ये काय होतं, तर काय केलं जातं या रिॲक्शनमध्ये ना, कार्बन आणि ऑक्सिजनचा संयोजन होतं, म्हणजे रिॲक्शन होतं, आणि यामुळं कार्बन डायऑक्साईड गॅस तयार होतो आणि पाणी, शुद्ध पाणी आपल्या तिथं तयार झालेलं पाहायला मिळतं. आणि जे कार्बन आणि ऑक्सिजनचं संयोजन झालं आहे तो काय होणार, कार्बन डायऑक्साईड गॅस म्हणून ॲटमॉस्फिअरमध्ये डिझॉल्व्ह होणार आणि तो पुढे जाऊन कुठेतरी कार्बनिक ॲसिड नावाचा वर्षा होतो पुढे जाऊन. ओके, आणि ते पुन्हा आपल्या पाण्यामध्ये मिक्स होतं आणि इकोलॉजिकली बॅलन्स मेंटेन होतं. बट इट इज अ पोल्युशन, त्याच्यामुळे क्षार वाढते रे. हां, त्यामुळे सुद्धा बरेच वेळा आपल्याला प्रॉब्लेम समुद्रामध्ये पाहायला मिळतात. बोर्डला जहाजींना गंज लागतं, लवकर रस्टिंग होतात, कोरोजन होतात, या सगळ्या गोष्टीमुळे. प्लास्टिक बॉटल्स आर फॉर्म फ्रॉम केमिकल सबस्टन्सेस लाईक पेट म्हणजे पॉलिइथिलीन टेराप्थलेट पॉलिएस्टर. बरं का, प्लास्टिक बॉटल जे तुम्ही डायरेक्ट टाकता नाही समुद्र पर्यटनाला. आता मुंबईला बघा रे, तुम्ही मुंबईला गेल्यानंतर ना जहाजीमध्ये समुद्रात जातो, कुरकुरेचे, लेसचे, त्याचे पाकिटं तुम्ही टाकता, हां, रॅपर्स टाकता, बॉटल्स टाकता. अरे कितीतरी टर्टल जे आहेत ना ते प्लास्टिक खातात रे, तू कोणांना समजून. हां, कित्येक तरी टर्टल्स म्हणा, छोटे छोटे मासे म्हणा, ते मरून जातात. याचा दोषी कोण आहे? आपणच आहोत ना रे. का करतो आपण असं? आपण बघा, आज चायना जपानमध्ये बघा शिस्त किती चांगली आहे. चॉकलेटचा रॅपर जरी खाल्लं ना तर ते पॉकेटमध्ये ठेवतील, आणि जिथं कचऱ्याचा डबा असेल ना महानगरपालिकेचं यंत्रणेने ठेवलेलं तिथं जाऊन टाकतील, किंवा जे दुकाने जर प्रायव्हेटली ठेवलं असेल ना दुकान कचरा डबा, ते तिथं जाऊन टाकतील रे. पण ते असं म्हणणार नाही की ज्याला मी माझ्या देशाचा रस्ता मी घाण करेन. अरे तुमचा देश आहे रे, तुमच्या देशाला तुम्ही कचरा बनवताय, कचऱ्याचा देश बनवताय. असं करू नका. देशाप्रती फक्त 15 ऑगस्ट 26 जानेवारी झेंडा घेऊन हे मेरे देश की धरती सोना उगले, अरे काय उपयोग आहे? जर आतून तुमच्या देशाबद्दल प्रेम नाही, वरवरचं प्रेम काय दाखवता रे, उपयोग नाही आहे. आतून प्रेम दाखवा. घाण कचरा कुठेही टाकत जाऊ नका. ओके, चांगलं सजेशन. नाव अ डे मोस्ट ऑफ द अर्बन गार्बेजेस कन्सिस्ट प्लास्टिक. आजकाल तुम्ही बघता की अर्बन शहरामध्ये खूप सारं प्लास्टिकच तुम्हाला गार्बेजमध्ये पाहायला मिळतो. इट हॅज बीन ऑब्झर्व दॅट स्पीसीज लाईक विब्रिओ, आयडिओनेला, सॅकिन्सिस कॅन डिकम्पोज द पेट. म्हणजे या प्लास्टिकला हे खाऊन टाकतात लवकर. सिमिलरली स्पीसीज ऑफ बॅक्टेरिया लाईक ॲक्टिनोमायसिटेस, स्ट्रेप्टोमायसिस, नोकार्डिया, ॲक्टिनोप्लेन्स हॅव द ॲबिलिटी टू डिकम्पोजिंग रबर ऑफ गार्बेज. म्हणजे ज्यामध्ये रबर आहे. आता कधी काय होतं, रबर आपण असतो ना, खोड रबर वगैरे ते टाकून देतो. न लागणारं जे ट्यूब आहे, खराब झालेलं ट्यूब आहे, तर ते आपण असंच फेकून देतो. तुकडे तुकडे करून काय करतात जे पंक्चरवाले आहेत ते वापरतात सायकलचे वगैरे.
झालं वापर नाही झालं छोटे छोटे तुकडे ते कचरा असंच फेकून टाकतात. मग ते गार्बेज रबर कुठं जाणार तो, त्याचं पण विल्हेवाट आत खूप मोठा पोल्युशन आहे तो सुद्धा. मग ते रबरला खाण्यासाठी हे बॅक्टेरियाज आपल्याला हेल्प करतात बरं का. इथे दिलं बघा रे ॲसिडो बॅसिलस, त्याचा फोटो इथे दिलेला आहे तुम्हाला, बघून घेऊ शकता. आता हे जिओ बॅक्टर हे लय महत्त्वाचं आहे बरं का. हा बऱ्याच वेळा पेपरला विचारला गेलेला प्रश्न आहे बरं का. खूप वेळा बोर्डाने ह्या धड्यामधनं विचारले. हा धडाच IMPचा आहे सायन्स 2 साठी, म्हणजे तुम्हाला गोल्डन चॅप्टर आहे धरून चला हा. जिओ बॅक्टर म्हणजे भूगर्भामधनं जे काही युरेनियम, प्लुटोनियम, थोरियम, प्लुटोनियम असे जे रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स जे आपण डायरेक्ट ओशनमध्ये पाण्यामध्ये डिस्चार्ज सोडतो की नाही, तर त्यामुळे काय होतो, तो पाणी आहे ना रेडिओ ॲक्टिव्ह बनतो. त्यामुळं माशांवरती किंवा जर मासेमार वगैरे जे असतात मच्छीमार वाले, ते कोळी बांधव ज्यावेळेस आपले समुद्र जातात त्यांच्या पाण्याचं कॉन्टॅक्ट केलं की त्यांच्या स्किन बरोबर ते रिॲक्शन होऊ शकते, रेडिओ ॲक्टिव्ह रिॲक्शन. आलं लक्षात. तर ते होऊ नये म्हणून ना हे जिओ बॅक्टर नावाचा एक बॅक्टेरिया त्या पाण्यामध्ये मिसळतात डिस्चार्ज करताना, जेणेकरून हे जे रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स युरेनियम, प्लुटोनियम त्या पाण्यामधनं बाहेर गेले ते त्याला खाऊनच टाकतात आणि एन्व्हायरमेंटल बॅलन्स चांगलं ठेवतात. त्यामुळं कुठल्याही पर्यावरणाच्या घटकाला एन्व्हायरमेंटलच्या प्रत्येक पार्टला डॅमेजेस होत नाहीत हां. आहे आता मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे, पुढे बघूया इन डिटेलमध्ये आहे. सल्फ्युरिक ॲसिड इज प्रेझेंट इन द ॲसिड रेन अँड द मटेरियल इज कमिंग आउट फ्रॉम द माइन्स. तर फक्त सल्फ्युरिक ॲसिड एक माईनमधनं बाहेर पडत नाही, जे अर्बन आणि जे जिथे तिथे इंडस्ट्रियलायझेशन असेल, मग अर्बन असेल किंवा रुरल असेल, तिथल्या कारखान्यामधनं सुद्धा सल्फर गॅस बाहेर निघतो रे बाबा. तर ते माइन्स आणि इंडस्ट्रीजमधनं काय होतो, जे गॅसेस बाहेर पडतात ते ढगांमध्ये जाऊन ते पुढे जाऊन पोस्ट पडतं, त्याला सल्फ्युरिक रेन म्हणतो आपण, त्याला ॲसिड रेन पण म्हणतो. ओके. सो यू नो दॅट द इरोजन ऑफ मेटल्स इन प्रेझेंट स्टॅच्यूज. आता आपण मागच्या मेटलर्जीमध्ये आपण सांगितलं होतो, जे 300 वर्षापूर्वी अमेरिकेमध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी बांधलं गेलं ते कॉपरचं होता. आज तो काय झालाय, ग्रीन कलर झालाय. हे कशामुळे झालं, ॲसिड रेनमुळे झालं रे. कळतं का तुम्हाला हां. त्यासाठी बघा रिलेट करता आला पाहिजे प्रत्येक गोष्टी, ब्रिजेस, आणि ते रिलेट करण्याचं काम आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळतोच. त्यामुळे तुमचे नॉलेज गेन चांगलंच होतो. त्यामुळे म्हणतो लाईक करा, सबस्क्राईब करा, करायचं ना रे. ब्रिजेस अँड बिल्डिंग्स ऑकर ड्यू टू इट. बरं का, काही वेळेस बहुतांश वेळेस ना बिल्डिंग आणि ब्रिजेस जे बनत ना ते पण खराब होतात. आता हावरा बीच कोलकात्याचा, हावडा नाही रे, हावरा. ओके. बघा ऑफलाईन बॅचेसचे पण पोरं असतात. ओके. हावरा बीच नाही, ब्रिज कोलकातामधला, तर तो लोखंडापासून बनलेला आहे बरं का. आज तो गंज खातोय थोडं काय क्वालिटीचं मटेरियल वापरलं असेल त्यामुळे त्या काळामध्ये, बरोबर आहे का. तर हे ॲसिड रेनमुळेच होतोय, तिथल्या इंडस्ट्रीमुळे होतोय. ओके. त्याचा रेट आज जास्त झाला बरं का गंजण्याचा, कोरोजनचा. सल्फ्युरिक ॲसिड इज सोर्स ऑफ एनर्जी फॉर सम स्पीसीज लाईक बॅक्टेरिया लाईक ॲसिडोफिलियम स्पीसीज अँड ॲसिडोफिलस फेरोऑक्सिडेनेज. तर हे एनर्जी सोर्स म्हणून या बॅक्टेरियासाठी सल्फ्युरिक ॲसिड काम करतात. म्हणजे याची जी सल्फ्युरिक ॲसिडची वर्षा जर झाली तर हे सल्फ्युरिक ॲसिडला खाऊन टाकतात आणि एनर्जी बनवतात. त्यामुळं आजकाल ह्याचा वापर भरपूर झालेला आहे या बॅक्टेरियाचा पण. हेन्स दिस बॅक्टेरिया कॅन कंट्रोल द सॉईल पोल्युशन ऑकरिंग ड्यू टू द रेन. म्हणून शेतकऱ्यांसाठी हा वरदान आहे. कोण, ॲसिडोफिलस स्पीसीज आणि ॲसिडोफिलस फेरोऑक्सिडेनेज. याला जर मातीमध्ये मिक्स केलं तर हे बॅक्टेरिया काय करतात, ते या सल्फ्युरिक ॲसिडच्या पाण्याला वर्षाला ते खाऊन टाकतात, पिऊन टाकतात. वॉटर सोल्युबल सॉल्ट्स लाईक युरेनियम. आता जसं मी म्हणलो युरेनियम, प्लुटोनियम, थोरियम म्हणलो की नाही, जे अणुभट्टींमध्ये न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये वापरलं जातं इलेक्ट्रिसिटी बनवण्यासाठी. सो आर प्रेझेंट इन द वेस्ट प्रोड्यूस ड्युरिंग द इलेक्ट्रोप्लेटिंग आपण मेटलर्जीमध्ये बघितलेलं आहे, तुम्ही परत जाऊन बघू शकता. अँड इनएफिशियंट अँड इन एफ्लुएंट म्हणजे काय, डिस्चार्ज. एफ्लुएंट म्हणजे डिस्चार्ज, पाण्याचं डिस्चार्ज, वेस्ट पाण्याचं डिस्चार्ज रिलीज इन एन्व्हायरमेंट फ्रॉम द ॲटॉमिक एनर्जी प्लांट. बघा म्हणलो ना मी, न्यूक्लिअर पॉवर प्लांट, ॲटॉमिक न्यूक्लिअर पॉवर प्लांट तिथनं रिलीज केलं जातं. सो जिओ बॅक्टर कन्वर्ट दिस सॉल्ट्स ऑफ युरेनियम इंटू इनसोल्युबल सॉल्ट्स. म्हणजे जे सोल्युबल सॉल्ट्स आहे त्याला इनसोल्युबल सॉल्टमध्ये कन्वर्ट करतात. अँड देअर बाय प्रिव्हेंट दोज सॉल्ट्स फ्रॉम मिक्सिंग विथ ग्राउंड वॉटर सोर्सेस. त्यामुळे पाण्याचे जे सोर्सेस आहेत त्यावर ते मिक्सअप होऊ देत नाहीत. ओके. सो पुढं मायक्रोब्स अँड फार्मिंग. ओके. एंडिंगला आलो आहे रे चॅप्टरच्या. सो मायक्रोबियल इन्फ्लुएन्स
आता आपण यातलं बघणार आहे. सो सम मायक्रोब्स कंटेनिंग इन्क्युलन्स आर प्रोड्युस्ड बाय प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन. तर फर्मेंटेशनचा प्रयोग करून आपण काही मायक्रोब्स इन्क्युलन्स म्हणून बनवू शकतो बरं का. सो दिस इन्क्युलन्स आर स्प्रेड ऑन सीड्स बिफोर सोईंग अँड सम ऑफ द इन्क्युलन्स आर रिलीज इन टू द प्लांट्स. तर काय केलं तर जे बीज आहे ना ते बीजला अंकुर येण्याच्या अगोदर बीजला जमिनीमध्ये सोईंग म्हणजे पेरण्या अगोदर ह्याच्यामध्ये ते इन्क्युलन्सच्या आत त्याला बुडवलं जातं, मग नंतर त्याला रोवलं जातं, आत पुरलं जातं जमिनीमध्ये. किंवा जे झाड उगलेलं आहे तर त्याला काय करतात, इंजेक्शन दिलं जातं मायक्रोबियल इन्क्युलन्सला. ओके, कळतं ना रे तुम्हाला सगळ्यांना? ओके चलो. मायक्रोब्स इन द इन्क्युलन्स हेल्प इन द प्लांट मायक्रोब्स इन द इन्क्युलन्स हेल्प इन प्लांट ग्रोथ बाय सप्लाइंग न्यूट्रिएंट्स. आता काय वेळेस काय होतं, जमिनीमध्ये न्यूट्रिएंट्स देण्याची क्षमता नसते सॉईलला, तर मग ते प्लांट जगणार कसं? तर हे इन्क्युलन्स, हे मायक्रोब इन्क्युलन्स इंजेक्शन देऊन ना त्याला अनैसर्गिकरित्या काय केलं जातं, न्यूट्रिएंट्स प्रोव्हाइड केलं जातं आणि ते वाढ होतं लवकर. आलं लक्षात? समजतंय? सो दे इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ व्हेजिटेरियन फूड. तर व्हेजिटेरियन जे फूड आहे ना त्याची क्वालिटी इन्क्रीज करण्याचं काम करते. महेश, कळालं ना रे? ओके. ऑफलाईनला आमचे काही मुलं आहेत इथं बसलेले, त्यांना पण विचारणं गरजेचं आहे ना. सोल्युशन्स कंटेनिंग ॲझोटोबॅक्टर अँड आर्टिफिशियल नायट्रोजेनेसिस आर यूज्ड इन ऑर्गॅनिक फार्मिंग. बरं का, तर जे सोल्युशन आहे ॲझोटोबॅक्टर आणि आर्टिफिशियल नायट्रोजेनेस, तर ते ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये याचा वापर केला जातो ॲज अ सोल्युशन म्हणून. बरं का, आणि ते प्लांट्सला दिलं जातं खत म्हणून फार्मिंगमध्ये. So soil pollution occurring due to chemical fertilizers are prevented due to use of these solutions. तर या सोल्युशनचा, या रसायनाचा, या द्रवणांचा वापर करून आपण काय करतो, जे मातीची जी हे होतोय, विनाश होतोय, हानी होते, तर त्याला आपण काय करू शकतो, कमी करू शकतो, म्हणजे त्याला डिग्रेड करू शकतो किंवा पोल्युशनपासून त्याला कंट्रोल करू शकतो. कुठलं केमिकल फर्टिलायझर्सपासून होणारे सॉइल पोल्युशन. सो फ्लोरो ॲसिटामाइड. ओके, फ्लोरोॲसिटामाइड लाईक केमिकल्स आर मिक्स्ड विथ द सॉइल ड्यू टू यूज ऑफ केमिकल पेस्टिसाइड्स इन ॲग्रिकल्चर. जे आपण पेस्टिसाइड्स, विडीसाइड्स आपण वापरतो, तणनाशक वगैरे, तर त्यामध्ये तणनाशक ज्यावेळेस वाढलं तर ते आपण तणनाशक खत देतो, त्याच्यामुळं तणनाशकमुळे पण सॉईलला पोल्युशन होणार आहे. तर ते तणनाशकचं जो प्रमाण वाढतो जमिनीमध्ये, जे आपण हे देतो पेस्टिसाइड जे आपण मारतोय, तर त्याला रिड्यूस करण्यासाठी आपण फ्लोरोॲसिटामाइड नावाचा बॅक्टेरिया आपण त्याबरोबर मिक्स जर करून घातलं तर हा काय करतो, तो पेस्टिसाइड पेस्टला कम करतो आणि जे हार्मफुल पेस्टिसाइड सॉईलला डिग्रेड करणार आहे किंवा त्याची फर्टिलिटी लूज करणार आहे, तर ते लूज होऊ देत नाही. कोण? फ्लोरोॲसिटामाइड. कळलं? जेवढं त्याचं काम आहे ते पेस्टिसाइडचं तेवढं करून तो त्या पेस्टिसाइडलाच खाऊन टाकतो. दीज प्रूव्ह टू बी हार्मफुल टू अदर प्लांट्स and animals as well as cause skin diseases to human. These pesticides in the soil can be destroyed with the help of microbes. आता हे फ्लोरोॲसिटामाइड जे आहे ना, हे असं केमिकल आहे जो पेस्टिसाइड म्हणून वापरला केला जातो. आणि असे पेस्टिसाइड दिलेले जे काही खतापासून तयार झालेले जो काही प्लांट्स आहे त्याला जर आपण कंझ्युम केलं ना तर आपल्याला स्किन डिजीज होऊ शकतात. बरं का, तर ते कमी करायचं असेल तर आपण काय करतो, असे मायक्रोब्सचा वापर करतो की जे पेस्टिसाइड्सला कम करतील किंवा ते आपल्या प्लांट्सला हानी पोचवणार नाही, म्हणजे आपल्यासाठी चांगलं आहे. बाय इन्सेक्टिसाइड्स, बॅक्टेरियल अँड फंगल टॉक्झिन्स विच कॅन डिस्ट्रॉय पेस्ट अँड पॅथोजन्स कॅन बी डायरेक्टली इंटिग्रेटेड इन टू प्लांट्स विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. बरं का, आता जे बॅक्टेरियल आणि फंगल टॉक्झिन जे आहेत ना ते काय करतात, ते पेस्ट आणि पॅथोजन जे असतात त्यांना डायरेक्टली काय करतात, प्लांट्समध्ये हेल्प करतात इंटिग्रेट करण्यासाठी बायोटेक्नॉलॉजीचा हेल्प करून. बरं का, ते डिस्ट्रॉय करण्यासाठी मदत करतात. म्हणजे जे पेस्ट आणि पॅथोजन्स आहेत जे प्लांट्समध्ये ग्रो करतायत, तर बायोटेक्नॉलॉजिकली आपण काय करतो, बॅक्टेरिया आणि फंगल टॉक्झिनचा वापर करतो. ते काय करतात, पेस्ट आणि पॅथोजन्सला किल करतात जे प्लांट्समध्ये ग्रो व्हायला लागलेत. सो being toxic to insects, they do not consume the plants. Being toxic to insects, they do not consume such plants.
तसल्या वनस्पतींना हे किडे खात नाहीत. सिमिलरली टू द बॅक्टेरिया सम स्पीसीज ऑफ फंगी अँड द व्हायरसेस आर युजफुल ॲज अ पेस्टिसाइड्स. तर काही असे स्पीसीज आहेत फंगी आणि व्हायरसेसचे जे पेस्टिसाइड्स म्हणून खूप आपल्याला हेल्प करू शकतात, जे इन्सेक्टसाठी टॉक्झिक आहेत. म्हणजे जे आळी आहेत त्यांच्यासाठी ते टॉक्झिक असतात, जे प्लांट्सला खातात खाद्य म्हणून, बरं का. त्याची आपण फवारणी करू शकतो बेटा तसल्या फंगी आणि व्हायरसेसचं. तो स्पिनोसाड अ बाय प्रोडक्ट ऑफ फर्मेंटेशन इज अ बायोपेस्टिसाइड. बरं का, बायोपेस्टिसाइड आहे जो स्पिनोसाइड आहे ना, तर तो बायोपेस्टिसाइड आहे. तर फर्मेंटेशन प्रोसेसने बनतो आणि आज आपण त्याला पेस्टिसाइड म्हणून टाकू शकतो. खुश. चॅप्टर अशा पद्धतीने संपलेला आहे. ओके, डाऊट्स असतील तर बेटा प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाका. मी तुमच्या प्रत्येक कमेंटला लगेच रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेन. ओके, कळालं. आणि दुसरी गोष्ट, जर शिकण्यासारखं काही वाटलं तर चॅनलला शेअर करा आणि तुमच्या मित्रांना पण सबस्क्राईब करायला लावा. तुम्ही जर सबस्क्राईब केलं असेल तर वेल अँड गुड. अजून तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिलीमध्ये, नेटवर्कमध्ये आपल्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करायला लावा. आणि चॅनलला नवीन असाल तर लाईक करा. आणि चॅनल जर आमची मेहनत आवडत असेल आणि असे व्हिडिओज अजून पाहायचे असतील तर लाईक करा. आणि सबस्क्राईब केल्यानंतर ना ओके, तर आमचा जो बेल नोटिफिकेशन आहे त्या बेल नोटिफिकेशनला ऑलवरती क्लिक करा, जेणेकरून आमचे अपलोडेड प्रत्येक व्हिडिओज तुमच्यापर्यंत त्याचं नोटिफिकेशन पहिलं प्राप्त होईल आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ लगेच पाहता येईल. ओके, तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला डाऊट्स क्लिअरन्ससाठी मी लाईव्ह येणार आहे. ओके, संडेला मी लाईव्ह येणार आहे. संडेला भेटूया आपण, हां, लाईव्ह भेटूया. ओके, आणि त्यावेळेस तुमचे जेवढे काही डाऊट्स असतील रिगार्डिंग आजच्या चॅप्टरचे बरं का, त्याच्यावरती मी रिव्हिजन घेणार आहे. हां, तुमचे डाऊट्स असतील तर आजच्या चॅप्टरचे मी संडेला रिव्हिजन घेणार आहे. त्यामुळं चांगला अभ्यास करा, प्रिपेअर करून घ्या आणि आपण भेटूया मग संडेला लाईव्ह लेक्चरमध्ये आणि बाकीच्या एपिसोड्समध्ये पण भेटूया. हां, तर मला रजा द्या, येतो, भेटूया. चलो बाय.